संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज वर्षवास प्रवचन मालिका वर्ष 6वे पुष्प क्रमांक 7 आजच्या या प्रवचनाचे अध्यक्षस्थान बौद्ध रहिवासी अध्यक्ष आयुष्यमान बीडी शिंदे यांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करतो. संघाचे संतोष कांबळे यांनी आयुष्यमान बीडी शिंदे त्याला माझं अनुमोदन आहे. सर्वांना प्रथमतः मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. आजच्या या वर्षावास बौद्ध रहिवासी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षावास पर्व 6वे पुष्प 7वे आयोजक आयुष्यमान संजयजी कांबळे आणि या पुष्पाचं अध्यक्षस्थान जसं संघाचे सचिव आयुष्यमान संतोष कांबळे यांनी सुचवलेले आहे आणि त्याला अनुमोदन म्हणून संघाचे वरिष्ठ सल्लागार आयुष्यमान मुकुंद भास्कर यांनी अनुमोदन दिलेले आहे आणि आपल्या सर्वांचा या वेबिनार मध्ये स्वागत करून आजच्या या पर्वाचं अध्यक्षस्थान आजच्या या पुष्पाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारत आहे आणि पुढील कारवाईसाठी मी सचिवांना विनंती करत आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. आजच्या या प्रवचनाचे आयोजक आयुष्यमान संजय यदू कांबळे यांच्या वडिलांचा आज 5वा स्मृतिदिन यदू नारायण कांबळे यांच्या या स्मृतिदिनाचा प्रथम श्रद्धांजली व्यक्त करून तसेच आजचे प्रवचनकार पवन कुमार शिंदे यांना सप्रेम जय भीम. आज वर्षवास मालिकेच्या आपण आपल्या या वर्षवास मालिका प्रथम आपण आपल्या संघाचे सार्वजनिक सोष्टे यांना विनंती करतो की त्यांनी पूजा पाठाला सुरुवात करावी. सार्वजनिक सोष्टे साहेब. तर आपण आपल्या आदर्शांप्रती ऐका ना, त्यापूर्वी भास्कर साहेबांना रत्नसूत्र लावावे अशी विनंती करतो. हा बोला ना. नाना त्यांना मेणबत्ती अगरबत्ती लावायला सांगायची. ठीक आहे, ठीक आहे, तेच बोलणार होतो. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. आजचे आयोजक संजय कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांसमोर दीप प्रज्वलन करावे. यं किंचि वित्तं विधवा पुरंगा सखे यं रत्नं हरितं तनो समंगति तथागतेन इदं हि बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु. कांबळे साहेब हार वगैरे घालून घ्या तुम्ही. अमृतं पणितं यदज्जगा सख्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समत्ति किंचित् इदं हि धम्मे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु. यं बुद्धसेठो परिवन्नयि शुचिं समाधिमान अन्तरिकयमाहु समाधिन तेन समो न विज्जति
इदं मे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुमतीर्भूतु ये पुगला अर्थशतं वसता चत्तारि एतानि युगानि भवन्ति ते दक्षिणेया सुगतस्स सावका एते सुदिन्नानि महफलानि इदम्पि सङ्घे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुवतीर्भूतु ये सुखयुक्ता मनसादरेण नित्या गौतमशासनं हि ते पतिपता अमतं विगर्य लब्ध्वा मुधा निभृतिं भुञ्जमाना इदम्पि सङ्घे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुवतीर्भूतु यतीन्द्रखिलो पथविसितो सीना चतुर्भिवातेः असङ्कम्पियो ततोपमं सपुरीशं वदामि हर्यसच्चानि अवेच पश्यति इदम्पि सङ्घे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुवतीर्भूतु ये सच्चानि विभावयन्ति गम्भीरपयेन सुरेसितानि किञ्चापि ते भुन्ति भूसङ्कमत्ता न ते भवं हठमादियन्ति इदम्पि सङ्घे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुवतीर्भूतु कहावस्य दर्शनं सम्पदाय परसु धम्मा जहिता भवन्ति सत्ताय दिट्ठि विचिकित्सितञ्च शीलवत्तं अपि यदति किञ्चित् चतुरपाये च विपमुक्तो चच्चाभिधानानि अभवोकातुम् इदम्पि सङ्घे रत्नं पणितम् एतेन सच्चेन सुवतीर्भूतु किञ्चापि शोकं करोति पापकम् हार वगैरे झालं संतोषजी आवाज येतोय हो कांबळे साहेब, आपलं रतन सुद्धा चालू आहे आता. हा हा ठीक ठीक आहे. यथा कुसितगे किंहानमासे पठमस्मिन् गिभे ततोपमं धम्मवर अदेशै निब्बानगामिं कनेक्ट करायचं बुद्धे रतनं पणितं रूपेण सच्चेन मोबाईलचा वाचा शेड्यूल इदम्पि बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवतीर्भूतु वीरं पुराणं नवनतीर्थं याचा आवाज कमी होतोय. हा कनेक्ट कर, हा भाग बंद करून त्याला कनेक्ट करूया. इंटरनेट नाही.
निबन्ति धीरा यथा यङ्गदीपो इदमपि सङ्घेरतनं पणितम् एतेन सच्चेन सुवती भूतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुस्सपूजितं बुद्धं नमस्साम सुवती भूतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुस्सपूजितं धम्मं नमस्साम सुवती भूतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुस्सपूजितं संघं नमस्साम सुवती भूतु साधु साधु साधु. तर आपण आता एवढ्यातच रतनसुत्त ऐकलेलं आहे आणि आजच्या या पुष्पाचे आयोजक बौद्ध रहिवासी संघाचे सदस्य आयुष्यमान संजय कांबळे साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या आदर्शांप्रती पुष्प धूप आणि दीप अर्पण केलेलं आहे. यानंतर आपण आपल्या आदर्शांप्रती त्रिवार वंदन करणार आहोत. हात जोडायचे सर्वांनी. मानवाच्या संबोधी प्राप्तीचा आदर्श अशा परिपूर्ण बुद्धास ज्या धम्म मार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत अशा धम्मास ज्यांच्यात परस्पर कल्याण मित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो अशा संघास त्रिवार वंदन. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. त्रिशरण पंचशील सर्वांनी हात जोडायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं
गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरय मज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. विधायक पंचशील. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. बुद्ध पूजा. वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नयनं पुय्येन मेतेन लभामि मोक्षं पूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु धातु गभे लंकाय जम्बूदीपे तिदशपूर्वरे नागलोके चतुपे सबे बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केशलोमा वन्दे सबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि.
वंदामि चेतियं सबं सबठानेषु अतिठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरदोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतराजं सुजननेतं भीमरावं चरामि भीमरावं चरामि भीमरावं चरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत अमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी सहस्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्फूर्ती जायता उजायला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 अष्टगुणो सचितं बुद्ध गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संघ गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते इच्छितं पतितं तु यहं क्षिपमेव समिज्यतु सभ्ये पुरन्तु चित्त संकपा छन्दोपनो रसो यथा आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति मिनाते समिज्यतु साधु साधु साधु। साहेब, आज वर्षवास प्रवचन मालिका वर्ष 6वे पुष्प क्रमांक 7वे आजचे आयोजक SY कांबळे साहेब यांच्या या प्रवचन मालिकेमध्ये आज आपल्याला अनेक मान्यवर मंडळी या झूम ॲपच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत. त्याप्रमाणे राकेश अडागळे साहेब हेही जॉईन झाले. त्यांचं स्वागत करत आहे. बौद्ध रवी संघ ठाणा सिव्हिल हॉस्पिटलहून शिला भंडारे ताई जॉईन झाले आहेत. त्यांचंही स्वागत करत आहे. या झूम ॲपच्या माध्यमातून आमच्या संघाचे अजय साळवी साहेबांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बौद्ध रवी संघाला पोहोचवले आहेत. त्यामुळे बौद्ध रवी संघाचा इतिहास मी थोडा मी मांडत आहे. बौद्ध रवी संघ गेले 28 वर्ष BRC अणुशक्ती नगर येथे कार्यरत आहे. बौद्ध रवी संघ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, कला व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत आहे.
संघाचे सामाजिक कार्याचा व उपक्रमातून गेले अनेक वर्ष अणुशक्ती नगरी समोर अनाथ आश्रम वसतिगृहात मुलांना खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत पुरवत आहे. गेल्या वर्षी पावसाच्या महामारीत कोल्हापूर व सांगली इथे महापुराने ग्रसलेल्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून बौद्ध रहिवासी संघाने खारीचा वाटा उचलला. तसेच या वर्षीही कोरोना महामारी संकटात बौद्ध रहिवासी संघाने काही गरजू लोकांच्या घरात आर्थिक भार उचलला. तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्ध रहिवासी संघ आंबेडकर जयंती गेले अनेक वर्ष राबवत आहे. या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी उत्तम वक्ते आणत आहेत. जवी पवार, उर्मिला पवार, सुषमाताई अंधारे, राजरत्न आंबेडकर असे उत्तम मान्यवर जयंतीला आणून प्रबोधनात्मक व्याख्यानं दिले जात आहेत. धार्मिक उपक्रमातून बौद्ध रहिवासी संघ अनेक वर्षवास मालिका बौद्ध रहिवासी संघाच्या कुटुंब आणि बौद्ध रहिवासी संघाच्या सभासदांच्या घरी राबवत आहे व धार्मिक धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये बौद्ध रहिवासी संघ धम्माचा प्रचार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारे मागे कमी पडला नाही. धुमापच्या माध्यमातून बौद्ध रहिवासी संघ लोकांच्या घराघरात आम्ही वर्षावास साजरा करीत आहोत. या वाटचालीमध्ये आपल्या सर्वांचे आम्ही स्वागत करत आहे. आज वर्षवास मालिकाचा आपला प्रवचनकार म्हणून आपल्याला पवन कुमार शिंदे हे परभणी इथून उपलब्ध लाभले आहेत. आजचा विषय बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा विषय आपण त्यांना दिला आहे. वर्षवास मालिकेमध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा विषय देण्यामागे जेव्हा हा विषय ठरवण्यात आला तेव्हा वर्षवास मालिकेमध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा विषय कसा, कारण की बुद्ध आणि कार्ल मार्क्स या दोघांमध्ये 2381 वर्षाचा अंतर आहे. तर बुद्ध यांचा जन्म 500 इसवी पूर्वी 563 मध्ये झाला, तर कार्ल मार्क्स यांचा जन्म सन 1858 मध्ये झाला. मार्क्स त्यांची मार्क्सवादी बुद्धांची शिकवण देऊ शकतात का, किंवा बुद्ध मार्क्सवाद्यांना शिकवण देऊ शकतात का? त्या दोघांच्या शिकवणीमध्ये खूप अंतर आहे. तर बुद्धांची ही पारमिता बुद्धांची मैत्री भावना व अनित्य ही शिकवण आहे. तर कार्ल मार्क्सचे सिद्धांत भांडवलशाही होती. या दोघांचा फरकही जाणून घेण्यासाठी आपण खास आंबेडकर चळवळीचे जाणकारीचे आज पवन कुमार शिंदे यांना आमंत्रण केलं आहे. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. पवन कुमार शिंदे यांनी मराठवाडा विद्यापीठातून ऍग्रिकल्चर इथे त्यांनी पदवी घेतली आहे. सरांनी MPSC ची एक्झामही दिली आहे. सरांचे फेसबुकवर BAWS असे चॅनलही चालते. सरांनी 4 आर्य सत्य, आंबेडकर, गांधी, नेहरू या विषयावर व्याख्याने दिले. तर फिलॉसॉफी ऑफ आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर या विषयावरही त्यांनी व्याख्यान दिले. सर आज आपल्याला बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर व्याख्यान देणार. मी सरांना विनंती करतो की सर आपण आम्हाला व्याख्यान द्यावं. धन्यवाद सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम मी तथागत सम्यक संबुद्ध सत्तंब आणि पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नांना त्रिवारवंदन आणि अभिवादन करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला, तत्वज्ञानाला देखील त्रिवारवंदन आणि अभिवादन करतो. आज स्मृतिशेष कांबळे दादा यांच्या पावन स्मृतींना देखील या ठिकाणी वंदन आणि अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दृश्यमान संजय कांबळे सर, आजच्या ह्या वेबिनारचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिंदे सर, BD शिंदे सर, समस्त बौद्ध रहिवासी संघ, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय.
आज हे 7वं पुष्प आहे आणि आमचे कल्याण मित्र आयुष्यमान राकेश अंधागळे सर आणि दिलीप दिगळे सर यांच्या माध्यमातून मला बौद्ध रहिवासी संघाबद्दल ही माहिती मिळाली आणि चर्चा होऊन या ठिकाणी आपल्या समोर बुद्धा और कार्ल मार्क्स यावरती काही विवेचन करण्यासाठी मी उपस्थित आहे. सर्वप्रथम इन द नटशेल आपण जर बघायला गेलो तर हे जे बाबासाहेबांचा एसे होता, निबंध होता, हा नेमका आपल्याला का समजून घ्यायचा आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे हे समजणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिनांक 15 मार्च 1956 नाडचंद्र रत्तू यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत त्या डॉक्युमेंट्स वरती त्यांनी लास्ट फ्यू डेज ऑफ डॉक्टर आंबेडकर हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये नोंद आढळते आणि ही नोंद महाराष्ट्र शासनाने खंड क्रमांक 20 मध्ये केलेली आहे. ही नोंद मी आपल्या समोर मला वाटतं वाचून टाकणं आवश्यक आहे. बाबासाहेब काय सांगतात, I may mention that this is one of the 3 books which will form a group for the proper understanding of Buddhism. The other 2 books are Buddha and Karl Marx, Revolution and Counter-Revolution in Ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon. या ठिकाणी एक मुद्दा अतिशय महत्वाचा बाबासाहेबांनी अधोरेखित केलाय. वर्षावर्षाच्या काळामध्ये आपण बघतो पूर्ण जम्बूद्वीपामध्ये अखंड भारतामध्ये वर्षावासानिमित्त अतिशय महत्वाची गोष्ट आजच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये निर्माण झाली ती अशी बाबासाहेबांनी दिलेला द बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाचं वाचन वर्षावासामध्ये अनेक विहारामध्ये अनेक घरामध्ये आपल्याला होताना दिसतो. बाबासाहेब या ठिकाणी एक मुद्दा अधोरेखित करतात तो असा की द बुद्ध आणि धम्मा हे 3 ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे. उर्वरित 2 ग्रंथ कोणते, द बुद्ध और कार्ल मार्क्स, बुद्ध अँड कार्ल मार्क्स, आणि दुसरं रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. हे 3ही पुस्तक जेव्हा आपण एकत्रित वाचू तेव्हाच आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग योग्यरित्या आकलन होईल असं बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी निर्देशित केलेलं आपल्याला दिसेल. ते आपल्याला खंड क्रमांक 20 मध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिझम ज्याला आपण म्हणतो, साम्यवाद ज्याला आपण म्हणतो, त्याचे उद्गाता कार्ल मार्क्स बेसिकली जर्मन होते, ते आहेत. त्यांनी जे केलं होतं त्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी हा निबंध ते लिहिला, बुद्धा और कार्ल मार्क्स. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडिया अँड कम्युनिझम नावाचा एक ग्रंथ पण लिहू इच्छित होते आणि त्या ग्रंथाची रूपरेषा आजही उपलब्ध आहे. याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 13 पृष्ठांचं एक भाषण देखील बुद्धा और कार्ल मार्क्स नावाचं 20 नोव्हेंबर 1950 काठमांडू नेपाळ येथे केलेला आपल्याला आढळेल. ते देखील आज उपलब्ध आहे. आजचा जो विषय बाबासाहेबांच्या विशेष करून निबंधासंदर्भात आहे बुद्धा और कार्ल मार्क्स, तर याचा रेफरन्स मी आपल्या समोर ठेवू इच्छितो तो म्हणजे व्हॉल्यूम नंबर 3 महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेला. त्या व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये बाबासाहेबांचा एसे उपलब्ध आहे आणि त्यावरती मी आपल्या समोर आता विवेचन मांडणार आहे. हा जो एसे बाबासाहेबांनी लिहिला होता त्यामध्ये एकूण 22 पृष्ठांचा हा एसे आहे, 22 पानांचा, आणि 8 प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी याला 8 हेडिंग्स खाली याची विभाजन आपल्याला केलेलं दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं आता आदरणीय संचालकांनी उद्धृत केलं की बुद्ध आणि कार्ल मार्क्स मध्ये 2381 वर्षाचा कालखंड आपल्याला दिसतो. आणि मग दोघांमध्ये तुलना का करायची आहे, नेमकं कशामुळं? तथागतांचा जो जन्म आहे तो 563 इसवी सन पूर्वीच्या आसपास आणि कार्ल मार्क्सचा जन्म 1818. या ठिकाणी विशेष गोष्ट नोंदण्यासारखी अशी आहे की 1818 जेव्हा कार्ल मार्क्सचा जन्म झाला त्याच वेळेस भारतामध्ये जी विषमतावादी मनुस्मृतीवरती आधारित असलेली पेशवाई होती ती भारतामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांनी काढून टाकली होती. 1818 भीमा कोरेगावचा इतिहास हा ताजा इतिहास आहे आणि त्याच वेळेस कार्ल मार्क्सचा देखील जन्म आहे. मग एकीकडे तथागत गौतम बुद्ध जे एका धर्माचे संस्थापक आहेत, त्यांचा राजकारण आणि अर्थकारणाशी संबंध नाही असा एक वाच्यार्थ घेण्यात येतो. आणि एकीकडे मग कार्ल मार्क्स जे आहेत ज्यांना म्हणतात की ते शिल्पकार होते नवीन राजकीय विचाराचे. मग या दोघांमध्ये केवळ नवीन राजकीय विचारच नाही तर नवीन आर्थिक व्यवस्थेची देखील ते एक उद्गाता म्हणून असताना मानलं जातं.
त्या दोघांमध्ये तुलना कशी आणि बाबासाहेबांनी ही तुलना घेण्यासाठी का करायची याचं मग आपल्याला समोर विवेचन दिसेल. ह्या ठिकाणी मी एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडावा असं मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धवार कार्ल मार्क्स हे एसे बद्दल आणि एकंदरीतच कार्ल मार्क्सच्या संदर्भामध्ये कम्युनिझमच्या संदर्भामध्ये जी मांडणी आहे त्या मांडणीवरती आक्षेप घेण्यात होतो. तो आक्षेप आहे ते बुद्ध और कार्ल मार्क्स आहे की बुद्ध अँड कार्ल मार्क्स आहे. और शब्दावरती प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये बुद्धिभेद होतो, शब्दछल होतो. आणि हा शब्दछल का होतो तर कारण आहे की अनेक जण वाचत नाही आणि मूळ जे आहे ती न वाचल्यामुळे मग तो बुद्धिभेद होतो आणि यामुळे कम्युनिस्ट जो आहे कम्युनिस्टांसोबत जे त्यांचे काही जे इंटेलेक्च्युअल वर्ग आहे तो आंबेडकरवाद्यांचा बौद्धांचा बुद्धिभेद का करू शकतो, तो शब्दछल करतो. त्यामुळं तो शब्दछल कशा पद्धतीने चुकीचा आहे हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ह्या एसे मध्ये लिहून दिलेलं आहे. म्हणजे आपलं लक्ष बाबासाहेबांच्या ह्या एसे मधील 7वी जी ओळ आहे त्याकडे आणू इच्छितो. बाबासाहेब काय म्हणतात, हा ऑर अँड बुद्ध की कार्ल मार्क्स आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा जो विवाद निर्माण केला तो संपून जाईल या ठिकाणी. बाबासाहेब काय सांगतात, बाबासाहेबांच्या शब्दामध्ये द हेडिंग ऑफ दिस एसे बुद्धा और कार्ल मार्क्स which suggests either a comparison or a contrast between two such a personality. की तुलना आहे आणि भेद देखील आहे. तुलनात्मक दृष्ट्या पण मांडणी आणि भेद देखील मांडणी आहे आणि तो तुलना कंपॅरिझन आणि कॉन्ट्रास्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ग्रंथाच्या शेवटी तो निष्कर्ष दिलाय. त्या निष्कर्षावरती आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की ह्या एसेचं नाव आहे बुद्धा और कार्ल मार्क्स. ग्रंथाच्या 7व्या ओळीमध्ये आपल्याला दिसेल. आता ही जेव्हा कंपॅरिझन बाबासाहेब तुलना जेव्हा करतात बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची तर प्रतिक्रिया काय येते की लोक हसतात आणि म्हणजे आपण टाइम अँड स्पेस मध्ये बघितलं तर आज तरी USSR जो आहे सोव्हिएत रशिया तो छिन्न भिन्न झालाय. बुल्गेरिया असेल अनेक म्हणजे जितके काही आता क्युबामध्ये देखील त्यांचं कम्युनिझमचं आता पूर्ण चेंज झालंय. परंतु बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये होते हा 1950चा जो काळ आहे पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर त्या काळामध्ये कम्युनिझमनं जवळपास अर्ध जग पादांकृत केलं होतं. अर्ध्या जगावरती त्यांचं राज्य होतं. जर्मनीचे देखील त्यांनी 2 तुकडे केले होते, ईस्ट बर्लिन आणि वेस्टर्न ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी. हा इतिहास आपल्या समोर त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं ते वाढलं होतं. आणि मग बाबासाहेबांच्या तुलना करण्याची घेतलं तर लोक हसतील, आम्ही किती आधुनिक आहोत आणि बुद्ध कसे प्राचीन म्हणजे एकदम एकदम ते प्राचीन आहेत अशा पद्धतीचं ते व्यंग करतील. आणि त्यांचा जो मास्टर आहे कम्युनिझमचा त्यांच्यासोबत बुद्धाची जर तुलना केली तर बुद्ध एक आदिम व्यक्ती वाटतात, एक प्रिमिटिव्ह व्यक्ती वाटतील अशा पद्धतीनं हे व्यंग करतील. परंतु बाबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला आव्हान करतो मार्क्सवाद्यांना की तुम्ही पूर्वाग्रह बाजूला ठेवा. आता केवळ मार्क्सवादीच नाही तर मार्क्सवादाच्या प्रभाव क्षेत्राखाली जितके काही लोक आले त्यांना बाबासाहेब आंबेडकर आवाहन करतात एसेच्या माध्यमातून की तुम्ही पूर्वाग्रह बाजूला ठेवून बुद्धाचा अभ्यास करा. त्यांच्या आणि जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा 2 प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केले की मार्क्सवादी तथागत बुद्धांकडून काय शिकू शकतात आणि तथागत गौतम बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवण देणार. बाबासाहेब म्हणतात मी दोघांनाही वाचलेलं आहे, मार्क्सिझमचा पण अभ्यास केलेला आहे आणि बुद्धिझमचाही. त्यामुळं माझं असे निश्चित खात्री बाबासाहेब सांगतात की जेव्हा तुम्ही बुद्धांकडे पूर्वग्रह बाजूला ठेवून बघाल तेव्हा तुमच्यामध्ये निश्चित परिवर्तन होईल. अशा आशावाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला ह्या एसेमध्ये व्यक्त केलेला आढळेल. असा विचार करणं अतिशयोक्ती देखील काही लोकांना वाटू शकते, परंतु त्यांना बाबासाहेब सांगतात की कमीत कमी तुम्ही बुद्धाकडे वळा तरी. एवढी एक माफक अपेक्षा बाबासाहेबांनी या ठिकाणी केली आपल्याला आढळेल. दुसऱ्या नंबरचं चॅप्टर जे प्रकरण ह्या एसेमध्ये आपल्याला दिसतं त्या प्रकरणाचं नाव आहे द क्रीड ऑफ बुद्धा. क्रीड हा शब्द बाबासाहेबांनी आता डॉक्ट्राइन ऑफ बुद्धा, बुद्धाचे तत्व, फिलॉसॉफी ऑफ बुद्धा, बुद्धाचे तत्वज्ञान अशा पद्धतीच्या शब्द योजनेऐवजी बाबासाहेबांनी क्रीड ऑफ बुद्धा. क्रीड हा शब्द अतिशय महत्वाचा असं मला या ठिकाणी आपल्या समोर आवर्जून सांगावं असं वाटतं. क्रीड ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो सेट ऑफ बिलीफ्स
दॅट इन्फ्लुएन्सेस द वे यू लिव्ह, म्हणजे विश्वासांचं, मान्यतेचं असे सिद्धांत जे आपल्या जगण्यावरती प्रभाव टाकतात, त्याला म्हणतात क्रीड. आणि ही क्रीड बुद्धा काय आहे? तर ही क्रीड बुद्धा जेव्हा आपण समजून घेतो की तथागतांच्या कोणत्या मुद्द्यांचा आपल्या जगण्यावरती प्रभाव पडतो, आपलं जगणं त्याच्यावर निर्देशित होतं, नियंत्रित होतं, असं जेव्हा आपण विचारू तर लोक सांगतात अहिंसा. बस एवढं, बुद्ध म्हटलं की अहिंसा. आणि हा दृष्टिकोन बाबासाहेबांचा अतिशय संकुचित आहे. कारण बाबासाहेब सांगतात की तथागतांनी अहिंसेच्याही पलीकडे प्रचंड, अफाट आणि विस्तीर्ण अशा अनेक सिद्धांतांची शिकवण दिलेली आहे आणि ती बघणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ती नेमकी काय आहे? तर मी त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून मला जी मांडणी तथागतांची दिसली ती आपल्या समोर मी मांडणार आहे. आणि ह्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला, ही तर गोष्ट स्पष्ट होते. त्रिपिटकाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देखील आहे, त्याबद्दल आपण येत्या काळामध्ये चर्चा करूया. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ह्या त्रिपिटकाच्या परिशीलनातून, वाचनातून मला 25 सूत्र बाबासाहेब सांगतात आणि 25 सूत्र भेटली. ती 25 सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. ती जी सूत्र आहेत त्याचं एक वर्गीकरण देखील आपण करू शकतो. जे वर्गीकरण मला सुचलं ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. बाबासाहेबांनी जे 25 सूत्र मांडले त्यामध्ये काही खंडनात्मक आहेत, खंडन करणारे आहेत, आणि काही मंडनात्मक, काही मांडणी करणारे आहेत. आता मांडणी करणारे कोणते? तर बाबासाहेब सांगतात की त्रिपिटकाचा अभ्यास केल्यानंतर अहिंसेच्याही पलीकडे बुद्धानं असे कोणते विस्तीर्ण, प्रचंड आणि अफाट जीवन जगण्यावरती प्रभाव टाकणारे मुद्दे दिले. तर नंबर 1 बाबासाहेब सांगतात मंडनात्मक मध्ये आपण जर बघू, स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर, आत्मा, स्वर्ग, पृथ्वी, ज्याला आपण मृत्यूलोक म्हणतो, यांच्या बाबतच्या सिद्धांताविषयी व काल्पनिक अनुमान याविषयी संबंध असता कामा नये. हे मंडनात्मक बाबासाहेबांनी 25 सूत्रामध्ये मांडलं. खरा धर्म जो आहे तो माणसाच्या मनात बसत असतो, हार्ट मध्ये, शास्त्रामध्ये नाही. मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म एक क्रूर अंधश्रद्धा आहे. म्हणून माणूस जो आहे, व्यक्ती, इंडिव्हिज्युअल, आणि नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असतो. आणि खंडन देखील बाबासाहेबांनी ह्या 25 सूत्रामध्ये केलं आपल्याला दिसतं. जसं की प्रत्येक धर्म स्वीकार करण्यासारखा नसतो. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मांडणं चुकीचं आहे, म्हणजे ईश्वराचं खंडन या ठिकाणी दिसतं. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू असणं चुकीचं आहे. आणि प्राण्यांचा बळी देणं हा देखील धर्माचा केंद्रबिंदू असणं चुकीचं आहे. अशा पद्धतीने आपण त्या 25 सूत्रांचं खंडनात्मक, मंडनात्मक वर्गीकरण करू शकतो. तसंच आणखी 5 भागामध्ये आपण वर्गीकरण ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या सूत्रांचं करू शकतो. जसं विशेष गुण काय असले पाहिजे. तर 17व्या नंबरचा पॉईंट, जर आता आपल्याकडे पुस्तक असेल तर आपण नोंदवून देखील घेऊ शकता. फक्त मी या ठिकाणी उद्धृत करतो, तर आपण पुढे जाऊ शकतो. पॉईंट क्रमांक 17, 18, 19 मध्ये बाबासाहेबांनी विशेष गुण सांगितलेले आहेत. मैत्री, विद्या अन्नासारखी आवश्यकता आहे विद्येची व्यक्तीला. सदाचरणशीलाची आवश्यकता आहे. दुसरं वर्गीकरण आपण करू शकतो तत्व आणि मूल्यांच्या संदर्भामध्ये. समता, मूल्यमापनासाठी तत्व जे आहेत ती व्यक्तीच्या मूल्यमापनाचं जीवन मूल्य तत्व हे असले पाहिजे. जन्म किंवा तो कुठल्या कुटुंबात जन्माला आला याच्याहून त्याचं मूल्यमापन व्हायला नाही पाहिजे. उच्च आदर्श महत्वाचे आहेत, घराणं महत्वाचं नाही. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी तत्व आणि मूल्य देखील मांडले. धर्म या संदर्भात देखील अनेक मांडणी बाबासाहेबांनी केली. अधर्म काय आहे या संदर्भात मांडणी केली. दुःख काय आहे या संदर्भातली मांडणी देखील अतिशय आवश्यक आहे. 11, 12, 13व्या नंबरचा जो पॉइंट बाबासाहेबांनी उद्धृत केलाय तो मला वाटतं आपल्या समोर मांडावा. हितसंबंधामुळे कलह निर्माण होतो आणि हा जर कलह संपवायचा असेल हितसंबंधातून निर्माण झालेला तर अष्टांगिक मार्ग हाच उपाय आहे. खाजगी मालमत्ता जी आहे एका वर्गाला शक्ती प्रदान करते. समाजाच्या भल्यासाठी दुःख नष्ट करणं, ते दुःख संपलं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे असं बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रतीत समुत्पाद सिद्धांत,
आदित्य सिद्धांत, अशा पद्धतीनं आपल्या समोर बाबासाहेबांनी ही जी 25 सूत्र, म्हणजे बघा, कल्पना करा, त्रिपिटकामध्ये 84,000 बुद्ध उपदेश आहेत, 84,000 स्कंद आपण म्हणतो, धम्मस्कंद म्हणतो. त्यातून बाबासाहेबांनी हे सार जो काढलाय 25 याचा, तर तो आपण बघणं अतिशय आवश्यक आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी जो दुसरं जे दिलेलं आहे चॅप्टर, ते द ओरिजिनल क्रीड ऑफ कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्सचे असे कोणते सिद्धांत आहेत की जे तुमच्या जीवनावरती प्रभाव टाकतात? तर कार्ल मार्क्स बद्दल चर्चा करताना बाबासाहेबांनी सांगितलं की त्यांना आधुनिक समाजवादाचे, साम्यवादाचे जनक समजलं जातं. आता हे जे कार्ल मार्क्स होते, ही ज्या टाइम अँड स्पेस मध्ये ज्या युरोपियन सोशल ऑर्डर, म्हणजे भारतामध्ये आज जर आपण बघितलं तर हिंदू सोशल ऑर्डर HSO आहे, युरोपमध्ये युरोपियन सोशल ऑर्डर होती, आणि त्या ठिकाणी कार्ल मार्क्सचा जो संघर्ष होता, त्यांचा झगडा होता, तो दोन गोष्टींसोबत होता. एक होतं स्वप्नरंजनामध्ये असलेले समाजवादी, उटोपियन ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरं भांडवलवाद, भांडवलशाही, कॅपिटलिझम ज्याला आपण म्हणतो. त्या दोघांसोबत कार्ल मार्क्सचा तो झगडा होता. आता जे स्वप्नरंजनामध्ये रमणारे जे समाजवादी होते, त्यांचं जे खंडन कार्ल मार्क्सनं केलं, ते केलं की मी जे करत आहे सोशलिझम, तो सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहे, असं सांगून त्यांनी ते खंडन केलेलं. आणि भांडवलवादाच्या विरोधामध्ये विचारधारा जी दिली, ज्याला आपण कम्युनिझम म्हणतो, तिथं आपण सर्वांना सर्वश्रुत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी कार्ल मार्क्सचं जे सायंटिफिक सोशलिझम ज्याला आपण म्हणतो, त्यातला एक मुद्दा अधोरेखित केलाय. तो मुद्दा काय आहे की समाजवाद हा अटळ आहे, इनएव्हिटेबल, त्यापासून सुटका नाही. हे सायंटिफिक का म्हटले माहितीये? याचं कारण होतं, म्हणजे मला वाटतं थोडं विश्लेषण करून सांगणं आवश्यक आहे. मार्क्सवाद्यांचं, कम्युनिस्टांचं असं मानणं आहे की कार्ल मार्क्स होते सायंटिफिक, त्यांनी सोशलिझम केलं, वैज्ञानिक. विज्ञानामध्ये फॉर्म्युलाज असतात. आय थिंक एव्हरीवन इज फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड. तर कसं, व्हेरिएबल बदलले जरी तरी एकच गोष्ट वारंवार तोच रिझल्ट तिने द्यायला पाहिजे. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे, पृथ्वीवर समसमान जिथे गेलं तिथे ग्रॅव्हिटी आहे. तर कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं की मी इतिहासाचं जे हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे, ऐतिहासिक द्वंद्वात्मक भौतिकवाद, याचं जेव्हा मी निरीक्षण केलं, परीक्षण केलं, त्यातून त्यांनी फॉर्म्युला काढला. तो फॉर्म्युला होता समाजवाद अटळ आहे, त्यापासून समाजाची सुटका नाही. फक्त एक टप्पे त्यांनी कार्ल मार्क्सने, प्रिमिटिव्ह कम्युनिझम वगैरे वगैरे, आपण फ्युडॅलिझम, सोशलिझम, कॅपिटलिझम, असे टप्पे त्यांनी मांडले. आणि त्यांचं म्हणणं होतं की हे चक्र आहे आणि अशा पद्धतीने अटळ आहे. कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल असेल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, जर्मन त्याचे एसेज असतील, या सर्वांचं वाचन बाबासाहेबांनी केलं होतं. आणि कार्ल मार्क्सच्या वाचनातून बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स देखील सार, मार्क्सिझमचा सार काढला, आणि 10 सूत्र आपल्याला या ठिकाणी दिलेली आढळतील. ती 10 सूत्र मुळात वाचणं अतिशय आवश्यक आहे. जगाची पुनर्रचना करणे, आर्थिक शक्ती इतिहासात निर्माण करतात. समाज जो आहे हा ओनर, आहेरे वर्ग आणि कामगार वर्ग अशा पद्धतीने विभाजित झालेला आहे. समाजामध्ये वर्ग संघर्ष आहे, समाजामध्ये शोषण होतं, आणि शोषणाचं जे सिद्धांत आहे ते कसं होतं, हे जे वर्कड मूल्य, सरप्लस व्हॅल्यू जे निर्माण होते, ती व्हॅल्यू, सरप्लस व्हॅल्यू, वर्कड मूल्य भांडवलदार लोक पळवतात. अशा पद्धतीने ते शोषण होतं. तर 10 सूत्र बाबासाहेबांनी मांडली. ती 10 सूत्र आपण मुळात वाचणं आवश्यक आहे. आपण पुढे आता बघूया. बाबासाहेब म्हणतात की तिसऱ्या चॅप्टर मध्ये ही जी 10 सूत्र मांडली, यातलं नेमकं काय जिवंत आहे, काय काल सुसंगत आहे, आणि काय कुठलं सूत्र जे आहे ते टिकलंय. म्हणजे काय सर्व्हाइव्ह झालं, कशाबद्दल डिसअप्रूव्ह करण्यात आलं, आणि काय डिमॉलिश करण्यात आलं. म्हणजे काही गोष्टी बाद देखील करण्यात आल्या आणि काही गोष्टी नष्ट देखील करण्यात आल्या. 10 सूत्रांमधला बाबासाहेबांनी जो पहिला सांगितलं होतं की समाजवाद अटळ आहे, तर बाबासाहेब म्हणतात की समाजवाद अटळ आहे हे आता कोणीही स्वीकारत नाही. आणि बाबासाहेबांनी रशियन रेव्होल्युशनचं उदाहरण दिलं. समाजवाद अटळ नाही, लेनिनला संघटन बांधावं लागलं,
प्लॅनिंग करावी लागले आणि प्लॅनिंग करून समाजात आणण्याच्या साठी ते उद्दिष्टासाठी साधन म्हणून रक्तरंजित क्रांती करावी लागली. म्हणजे ह्युमन एफर्ट जे आहे, माणसाचं जे एफर्ट आहे, कृती आहे, ती आवश्यक आहे. त्यामुळे आपोआप घडेल असं जे काल मागचं म्हणणं होतं ते खोटं ठरलं. इतिहासाची आर्थिक मीमांसा म्हणजे इतिहासाला बघत असताना केवळ इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, आर्थिक सत्तेच्या दृष्टिकोनातून बघणं बाबासाहेब म्हणतात हे देखील चुकीचं आहे. आणि ह्या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा मला वाटतं अधोरेखित करावा तो हा की बघा सर, 1848ला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिण्यात आला आणि 1848ला क्रांतिबा ज्योतिराव फुलेजींनी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये. कार्ल मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला युरोपियन सोशल ऑर्डरचा अभ्यास करून. त्याने सांगितलं की युरोपियन सोशल ऑर्डर मध्ये शोषणचं कारण आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स. आणि क्रांतिबा फुलेंनी भारताचं म्हणजे जम्बूद्वीपाचं आपल्या इतिहासाचं परिशीलन केलं आणि इथल्या शोषणाचं, इथल्या गुलामीचं कारण, याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे? धर्म. हा तो फरक आहे. म्हणजे मार्क्सियन थेअरी आहे ती बेसिक स्ट्रक्चर काय म्हणते? अर्थव्यवस्था. आणि आपण काय म्हणतो की भारतामधली जी गुलामगिरी आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर धर्म आहे. म्हणजे धर्माच्या नावावर अधर्म आहे, ते तर निराळा मुद्दा झाला. परंतु रिलिजन इज द बेस ऑफ स्लेव्हरी इन इंडिया, हे जे प्रतिपादन क्रांतिबा ज्योतिराव फुलेंजींनी केलं आणि बाबासाहेबांनी देखील ते प्रतिपादन केलेलं आपल्याला आढळेल. ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे आर्थिक मीमांसा इतिहासाची होते हे देखील चुकीचं मत ठरलं. परत बाबासाहेब म्हणतात की कामगारांना वाढत्या प्रमाणामध्ये भिकीला लावण्यात आलं, हे देखील आज कोणी मान्य करत नाही. अशा पद्धतीने अनेक सिद्धांताबद्दल म्हणता येईल असं बाबासाहेब सांगतात. आणि मग केवळ 4च मुद्दे कालमागच्या क्रीड मध्ये उरतात. ते 4 मुद्दे कोणते? तर पुनर्रचना करणे, जगाचं ओरिजिन कुठं आहे, सुरुवात कुठं आहे, हे याच्यामध्ये पडण्यापेक्षा त्याची पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड, हे मान्य आहे. समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, कलह आहे, वर्ग कलह आहे, हे देखील आम्हाला मान्य आहे. हे देखील कालमागचा सिद्धांत कालातीत आहे, कारण वर्ग कलह हा सुरूच आहे. सत्ता जी आहे, पॉवरचा फॉर्म्युला या ठिकाणी त्यांनी दिला आणि तो पॉवरचा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. तो कोणता? की द प्रायव्हेट ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी ब्रिंग्स पॉवर. सत्ता जी आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या ओनरशिप मुळे होते आणि त्यामुळे काय होतं की एका वर्गाकडे ती सत्ता एकत्रित होते आणि दुसऱ्या वर्गाला मग त्यामुळे काय होतं, त्यांच्या त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती ऍज अ कामगार म्हणून त्यावरती जावं लागतं. जसं भारतामध्ये जर आपण बघाल, आपण कॉन्स्टिट्युशनल मशिनरी लागू करून देखील आजही भारतातील 80% जमिनीचं राष्ट्रीयकरण, 90% जमिनीचं राष्ट्रीयकरण, असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे हजार एकर जमिनी आहेत आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे अर्धा गुंठा देखील जमीन नाही. म्हणजे लँड जे आहे, जमीन, उत्पन्नाची जी साधनं आहेत ती उत्पन्नाची साधनं विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये एकवटलेली आहेत, एकत्रित झालेली आहेत आणि त्यामुळे इकॉनॉमिकली जे फ्रस्ट्रेशन निर्माण होतं त्याच्या पाठीमागे ही पॉवर जी आहे, इकॉनॉमिक पॉवर, हे देखील उरलेलं आहे. आणि चौथी गोष्ट मार्क्स अँड क्रीडची काय उरली? तर बाबासाहेब सांगतात की समाजाच्या भल्यासाठी हे जे शोषण आहे, हे जे दुःख आहे, हे नष्ट करण्यासाठी अबॉलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी, खाजगी मालमत्तेचं अबॉलिशन होणं, समाप्त होणं, त्या पद्धती म्हणजे अबॉलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टीचा बुद्धिस्ट टर्मिनॉलॉजीमध्ये किंवा आपल्या बौद्ध तत्वज्ञानाच्या नुसार काय अर्थ होतो ते देखील आपण म्हणजे आपण बघूया. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कालमागच्या क्रीड मधून ज्या ह्या 4 गोष्टी उरल्या, त्या 4 गोष्टी 2381 वर्ष अगोदर खुद्द आपले जे शास्त्र आहेत, सम्यक संबुद्ध यांनी कशा पद्धतीने अधोरेखित केल्या होत्या ते देखील आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4था नंबर चॅप्टर आहे कंपॅरिझन बिटवीन बुद्ध अँड कार्ल मार्क्स. ह्यामध्ये जगाची पुनर्रचना करण्यासाठी बाबासाहेबांनी पोठ्ठपाद याचं उदाहरण दिलेलं आहे. ते पोठ्ठपादाचं उदाहरण
माझी सर्वांना विनंती आहे की मी ह्या ठिकाणी फक्त उल्लेख करेल, आपण ते मुळातून वाचणं आवश्यक आहे. पोटपदाचं उदाहरण जगाच्या पुनर्रचनेसाठी बाबासाहेबांनी दिलं. वर्गामध्ये कलह आहे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजा प्रसेनजीत आणि तथागताची चर्चा झाली, त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर बाबासाहेबांनी मांडलेलं दिसतं. सत्ता जी आहे, पॉवर, ही पॉवर पैशांचं एकत्रीकरण होणं, व्हॅल्यू जे आहे, मूल्य, त्यामुळे होते. हे उदाहरण आनंद, पूजनीय भंते आनंदजी यांच्यासोबत ही चर्चा तथागताची झाली, त्यातून हे प्रतिबिंबित होतं असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नोंदवलेलं आपल्याला आढळेल. अबॉलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे, त्या संदर्भात बाबासाहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला. तो म्हणजे पूजनीय भिक्खू संघासाठी जे आपण अष्टपरिष्कार दान करतो, म्हणजे केवळ 8 वस्तू ठेवण्याची त्यांना परवानगी आहे विनय पिटकानुसार. विनय पिटक वॉज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ बुद्धिस्ट संघा, हे सर्वश्रुत आहे. आणि ते 8 प्रकार जे म्हणजे फक्त 8च वस्तू ठेवणे आणि सोने चांदी, सोना आणि रुपये याचा स्वीकार न करणे, या पद्धतीनं जो भिक्खू संघ आहे त्याच्याकडे प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या नावाची वस्तू नाही, उपलब्धच नाही. आणि हे कॉन्स्टिट्यूशनली बुद्धांनी केलं, हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आपल्याला आढळेल. अष्टपरिष्काराची जी नोंद आहे बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब सांगतात की हे जे 4 महत्वाचे सिद्धांत उरले मार्क्सच्या सर्व प्रतिपादनातून, ती 4 सिद्धांताचं जे मूलभूत प्रतिबिंब आहे ते तथागतांनी 2381 वर्ष अगोदर दिलेल्या उपदेशामध्ये आपल्याला दिसतं. हे अतिशय महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसतो. 5वं प्रकरण जे आपल्याला ह्या निबंधामध्ये दिसतं ते आहे द मीन्स, साधन काय. आता साधनं जे आहेत, साधनाची चर्चा करण्याच्या अगोदर साधनाची चर्चा बाबासाहेबांनी का केली याचं कारण आहे की मार्क्स म्हणतो शोषण आहे आणि तथागत म्हणतात दुःख आहे. म्हणजे दुःख आणि शोषण आपण जर समानार्थी घेतलं तर जगामध्ये दुःख आहे, शोषण आहे, या संदर्भात दोघांचं एकमत होतं, ही गोष्ट स्पष्ट आहे. आता ती नष्ट करायचं, ती दुःख शोषण संपवायचंय, यासाठी साधन म्हणून, एक मीन्स म्हणून आपल्याकडे कृती कार्यक्रम, ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे याची चर्चा बाबासाहेबांनी ह्या 5व्या चॅप्टर प्रकरणामध्ये आपल्याला केलेली आढळली. बाबासाहेब सांगतात की तथागतांनी जे प्रतिपादन केलं गॉस्पेल आहे, शिकवण आहे, त्याचं एम अँड ऑब्जेक्ट काय होतं. तर दुःख आहे आणि दुःख नष्ट करता येतं, 4 आर्य सत्याने आपण जाणतो. तर बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी सांगितलं की बुद्धाने 2 प्रकारचे दुःख यावरती फोकस केलेला आहे, प्रकाश टाकलेला आहे. पहिलं दुःख बाय ओन मिसकंडक्ट, स्वतःवर ओढवलेलं दुःख. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, खोटं बोलण्यासाठी कोणी मला पकडणार नाही, खोटं बोल म्हणून स्वतःहून माणूस बोलतो. आता त्यामध्ये काय असेल त्याचं, तर हे कोणी सांगत नाही. त्याला माहित आहे की दारू जर मी पिली तर माझ्या शरीराचं लिव्हर खराब होईल इत्यादी, तरी देखील त्याला कोणी सांगत नाही दारू पिऊन स्वतः पितो. म्हणजे जे पंचशिलाचा मार्ग आहे हा ओन मिसकंडक्ट जे त्याच्यातून दुःख निर्माण होतं त्याच्यासाठी दिलेला तो मार्ग आहे. म्हणजे ओन मिसकंडक्ट, स्वतःच्या हातातून केलेली जे काही चुका आहेत त्यातून जे निर्माण होणारं दुःख आहे ते जर संपवायचं असेल तर पहिला कृती कार्यक्रम तथागतांनी दिला पंचशिलाचा मार्ग. आणि दुसरं दुःख बाबासाहेब सांगतात, तथागतांनी जे सांगितलं, अधोरेखित केलं, ते म्हणजे मॅन्स इनइक्वॅलिटी टुवर्ड्स मॅन, मॅन्स इनइक्विटी टुवर्ड्स मॅन. म्हणजे एक माणूस जो आहे त्याची दुसऱ्या माणसाप्रती केलेला जो अपपराभव भाव आहे, जे ज्या पद्धतीने विषमता आहे, त्या पद्धतीनं त्याच्याबद्दल काय म्हणतात त्याला शत्रुत्व भावना आहे, ही जी आहे ही फार भयानक आहे. म्हणजे आजच्या आपण परिप्रेक्षामध्ये बघितलं भारताच्या तर जाती व्यवस्था आहे, जातीमध्ये पण पोट जाती व्यवस्था आहे. त्यामध्ये मग आपल्याला रिजन म्हणजे विभागीय भेद देखील दिसतो, आपल्याला भाषाभेद दिसतो, आपल्याला रंगभेद दिसतो. अशा पद्धतीनं अनेक भेद, ते कृत्रिम जे भेद निर्माण करण्यात आले, त्यामुळे काय होतं की विषमतेची जी व्यवस्था आहे, जी समता, स्वातंत्र्य, मित्रता, ही जी त्रिसूत्री आपली आहे त्याच्या अतिशय विपरीत समता आहे तिकडे गुलामी आहे, इकडे स्वातंत्र्य आहे
इकडे समता आहे तिकडे विषमता आहे, इकडे स्वातंत्र्य तिकडे गुलामी आहे, इकडे मित्रता आहे, फ्रॅटर्निटी, इकडे शत्रुत्व आहे, दुश्मनी आहे. यातून मुक्त व्हायचं असेल तर 3 मार्ग तथागतांनी दिलेले आहेत. पहिला दिलेला आहे हरियो अठ्ठंगिको मग्गो, अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्गाचा जो उद्देश बाबासाहेबांनी अधोरेखित केला आहे तो म्हणजे सदाचरणाचे साम्राज्य निर्माण करणे, किंगडम ऑफ रायचियसनेस. जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि धर्माचं म्हणणं आहे की आमच्या धर्माचा उद्देश काय, तर किंगडम ऑफ हेवन कोणी म्हणतं, स्वर्गाचे साम्राज्य निर्माण करणे. अशा पद्धतीचे अनेक धर्माचे त्यांचे त्यांचे उद्दिष्ट आहेत. तसं बौद्ध धर्माचं उद्दिष्ट देखील आहे. आणि ते अष्टांगिक मार्गाचं उद्दिष्ट आहे सदाचरणाचं साम्राज्य, किंगडम ऑफ रायचियसनेस ह्याच पृथ्वीवरती इथंच ह्याच वेळी ह्याच जन्मात निर्माण करणं, हे आर्य अठ्ठंगिको मग्गो अष्टांगिक मार्गाचा उद्देश आहे, असं बाबासाहेबांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसेल. ही विषमता संपवण्यासाठी दुसरा कृती कार्यक्रम तथागतांनी दिला, तो म्हणजे निर्वाणाचं सिद्धांत, निब्बाणम परमसुखदम आपण म्हणतो. आणि त्या निर्वाणाच्या मार्गावरती वाटचाल करत असताना जे 10 प्रकारचे संयोजन येतात, पद्धती कृत्य असेल, कामचंद व्यापात असेल, 10 संयोजन जे आपण बघाल धम्माचं जेव्हा आपण वाचन कराल तेव्हा ती लक्षात येईल. हे 10 प्रकारचे जे फेटर्स आहेत, साखळ्या आहेत, साखळदंड आहेत, जे मनुष्य स्वभावाला, माणसाचं जे माइंड आहे, मन आहे, त्याला जखडून असतात. त्यामध्ये ती तृष्णा आहे, वितृष्णा आहे, भवतृष्णा, विभव तृष्णा आहे. असं अनेक प्रकारचं विवेचन आपल्याला बाबासाहेबांनी केलेलं आढळेल, बुद्धाने केलेलं आढळेल. तर बुद्ध आणि स्तंभा त्यामुळे वाचणं ह्या परिप्रेक्षामध्ये अतिशय आवश्यक आहे. तर निर्वाणाची संकल्पना जी आहे, ती निर्वाणाची संकल्पना जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा ती 10 जी संयोजन आहे ती संपण्याच्या मार्गावरती आपण आरूढ होतो. म्हणजे काय, अष्टांगिक मार्ग आणि निर्वाणाचा जो सिद्धांत तो समजला तर काय होतं, तर जी मनाची जी अवस्था आपली आहे, मनाचा जो स्वभाव आहे, त्यामध्ये कोणते गुण आपण चिकाटीने विकसित केले पाहिजेत आणि कोणते दुर्गुण आपण समाप्त केले पाहिजेत, ते ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी अधोरेखित केलं दिसतं. तिसरा कृती कार्यक्रम काय आपल्याकडे, तर दस पारमिता, 10 पारमिता हा देखील कृती कार्यक्रम तथागतांनी सांगितला. म्हणजे हे एक प्रकारचं मनुष्य निर्माणाचं कार्य आहे. स्वभावामध्ये, नैतिकतेमध्ये मुळातूनच बदल, स्वयंस्फूर्त बदल होणं आवश्यक आहे. कोणीतरी मला सांगितलं म्हणून नाही, तर स्वयंप्रेरणेने स्वतः दक्ष होऊन आपण करणं आवश्यक आहे. आणि ह्या पद्धतीनं बाबासाहेबांनी तथागतांनी दिलेलं दुःखमुक्तीची 4 साधनं सांगितलेली दिसतात. ही 4 साधनं कोणती, एक पंचशील, दुसरं अष्टांगिक मार्ग, तिसरं निर्वाणाच्या मार्गातून 10 संयोजने समाप्त करणे आणि चौथं 10 पारमिता. ही साधनं आहेत. आणि या साधनाच्या माध्यमातून ही जे दुःख निर्माण झाले ह्या पृथ्वीवर, माणसामध्ये जे दुःख, समाजामध्ये दुःख, कुटुंबामध्ये दुःख, हे नष्ट होऊ शकतं, असा आशावाद बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी व्यक्त केलेला दिसेल. आता कम्युनिस्टांनी देखील त्यांचा कृती कार्यक्रम दिलाय. आता कम्युनिस्ट लोकांचा कृती कार्यक्रम काय आहे हा देखील बाबासाहेबांनी या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. कम्युनिस्टांचं म्हणणं होतं की दुःख मुक्त जर करायचं असेल जगातून, 2 गोष्टी त्यांच्याकडे आहेत, 2 कृती कार्यक्रम आहेत. पहिलं, हिंसा, नॉट बॅलेट ओनली बुलेट, म्हणजे बॅलेटच्या माध्यमातून नाही तर शस्त्राच्या आधारावरती, बंदुकीच्या गोळीवरती, बंदुकीच्या नोकवरती आपण समोरच्याला बदलायला लागतो. आणि दुसरं, कामगारांची हुकुमशाही, डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट. ही जी स्टेट आहे, स्टेट मशिनरी जी आहे, नेशन स्टेट आहे, ह्या नेशन स्टेटच्या कायदा जिथं, कायदे मंडळ जिथं आहे, जिथं कायदा बनतो, त्याच ठिकाणी कामगारांची हुकुमशाही निर्माण करणं, हे कृती कार्यक्रम कम्युनिस्टांनी दिलेला आहे. याच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की हे दुःख समाप्त होईल, नष्ट होईल, असा एक आशावाद कम्युनिस्टांनी दिला. आता बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने दिलेले 4 कृती कार्यक्रम आणि कम्युनिस्टांनी दिलेले 2 कृती कार्यक्रम, कार्यक्रमामध्ये भेद आहे, सबस्टन्स मध्ये भेद आहे, तपशिलात तर भेदच आहे आणि त्याच्या सिद्धांतामध्ये पण भेद आहे. परंतु जो एंड आहे, जे साध्य आपल्याला साध्य करायचंय, त्यामध्ये मात्र कमालीचं बाबासाहेब सांगतात साम्य आहे.
ते कोणतं? दुःखमुक्त करणे, शोषणमुक्त जगाला करणे, हे दोघांनाही समान मान्य आहे. परंतु साधनामध्ये मात्र भेद आहे आणि त्या साधनांचं बाबासाहेब आंबेडकरांनी मग इव्हॅल्युएशन, मूल्यमापन केलेलं आपल्याला 6व्या प्रकरणामध्ये आढळेल. ते मूल्यमापन काय केलं? आता मूल्यमापन करत असताना हिंसा, आपण ज्याला व्हायलन्स म्हणतो, त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी उहापोह केलेला आढळेल. आता बुद्धिझम म्हटलं की हिंसा आणि अहिंसा याबद्दल अनेक प्रकारच्या गलतफहमिया, अनेक प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. हिंसेला आपण प्रिन्सिपल म्हणून स्वीकारतो. नीड टू किल, विल टू किल. जिथे नीड आहे, जिथे आवश्यकता आहे, आणि विल टू किल म्हणजे मला मारण्याची इच्छा निर्माण होणं वारंवार, हे मूल्यभेद आहे. कम्युनिस्ट काय करतात, मार्क्सिझम काय करतो, हिंसेला, व्हायलन्सला ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल म्हणतो. ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल म्हणजे त्याची आवश्यकता आहेच. म्हणजे तुमच्यासोबत कोणी भेदभाव केला तर त्याला तिथे समाप्त करेल. म्हणजे आय फॉर अन आय, आपण हे ऐकलं असेल, जे प्रिमिटिव्ह दंडाचा प्रकार होता. समजा एखाद्याने चोरी केली, चोरी हाताने केली तर हात कापून टाका. एखाद्याने डोळ्याने समजा एकाकडे बघितलं, डोळे पडून टाका. अशा पद्धतीनं ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल म्हणून घेतलं. परंतु तथागत गौतम बुद्धांनी हिंसेच्या ते विरोधात होते, परंतु ते न्यायाच्या पण बाजूने होते. जस्टिस, न्याय जे आपण म्हणतो, आपल्या प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये जस्टिसचा जो उल्लेख आपण बघितला, त्या जस्टिसच्या सोबत तथागत गौतम बुद्ध होते. आणि वैशालीचे जे सिंहसेनापती होते, त्यांच्या सोबतचा जो वार्तालाप आहे, तो वार्तालाप सर्वश्रुत आहे. सिंहसेनापती म्हणतात, तथागता, तुम्ही सांगतात की मी पाणाती पाता विरमणे सिखा बदल समाधी आम्ही, मग मी तलवार घेऊन माझ्या घरावर जो हल्ला करतो, माझ्या राष्ट्रावर जो हल्ला करतो, माझ्या कुटुंबावर जो हल्ला करतो, त्याचा प्रतिकार केला नाही पाहिजे का? तर बुद्ध म्हणतात, अरे तू तर चुकीचा अर्थ घेतोस माझा. जिथे न्याय धोक्यात येईल, जिथं शील धोक्यात येईल, त्या ठिकाणी केलेली हिंसा हिंसा न भवती. म्हणून आपली जी हिंसा आणि अहिंसेची जी प्रक्रिया आहे, बाबासाहेबांचं देखील एक स्पीच आपल्याला आढळेल. बाबासाहेब म्हणतात की आमची जी हिंसा आहे, अहिंसेची व्याख्या आहे, ती काय आहे? तर तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये, दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. म्हणजे भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी अनुकाठी. परंतु कम्युनिस्ट म्हणतात नाही, ते ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल म्हणून आम्ही घेतो. आणि हा जो भेद बाबासाहेबांनी केला हिंसेच्या संदर्भात, तो अतिशय महत्वाचा. आज भारतामध्ये 600 याच्या वरती डिस्ट्रिक्ट आहेत, जिल्हे आहेत. त्या 600 जिल्ह्यामधून 600 प्लस जवळपास 150 जिल्ह्यामध्ये, 150 जिल्ह्यामध्ये आज माओइझमच्या माध्यमातून लोकांच्या हातामध्ये शस्त्र देण्यात आलेले. आणि कशा पद्धतीने रक्तपात होतोय आपण बघतो. आणि ह्यामुळं अतिशय प्रचंड नुकसान समाजाचं होतं. हा एक वेगळा निराळा होता. हे कशामुळं? कारण ते ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल म्हणतात हिंसेला. बाबासाहेब आंबेडकरांनंतर प्रोफेसर जॉन ट्वी, त्याच्याबद्दल बाबासाहेबांना अतिशय जिव्हाळा होता आणि ते बाबासाहेबांचे प्रोफेसर इन कोलंबिया युनिव्हर्सिटी होते. त्यांचे काही मतं उद्धृत केले, ते अतिशय महत्वाचे. की कम्युनिस्ट असं म्हणतात की आम्ही साध्य प्राप्त केलं तर साधन आमचे आपोआप निर्मळ होतं, शुद्ध होतात. ज्याला साधन सुचिता आपण म्हणतो, म्हणजे मोहनदास करमचंद गांधीजी जे आहेत, ते देखील साधन सुचितेचा फार प्रचार करायचे. साध्य प्राप्त केल्याच्या नंतर, साध्य जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा जिंकाल, तर तुम्ही जिंकल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पूर्व आयुष्यात काय केलं ते देखील लोक स्वीकारतात. तर बाबासाहेब म्हणतात ही विकृत सिद्धांत आहे. तुमचं साधन देखील तसंच योग्य पाहिजे, यथायोग्य पाहिजे. ती जर नसेल तर मग साध्य देखील ते संपू शकतं, साध्य देखील फार काळ टिकू शकत नाही. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जॉन ड्यूईंगचे मुद्दे अधोरेखित केले. आणि हिंसा म्हणजे हिंसा जी आहे ती शक्ती म्हणून, ऊर्जा म्हणून आपण उपयोगात आणली पाहिजे, ऍज अ एनर्जी म्हणून. आणि व्हायलन्स म्हणून जर आणला तर यामधला फरक जॉन ड्यूईंगच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या ठिकाणी अधोरेखित केलेला आपल्याला आढळेल. दुसरी गोष्ट, हुकुमशाही, डिक्टेटरशिप. आता हुकुमशाहीबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्धा वॉज अ बॉर्न डेमोक्रॅट अँड डायड डेमोक्रॅट. वैशालीबद्दल, वैशाली नगरीबद्दल त्यांचं प्रेम कशामुळे होतं? कारण ते डेमोक्रॅटिक कंट्री होती.
आणि डेमोक्रेसी जी आहे ही डेमोक्रेसी, बघ इथे आमचं म्हणणं आहे की ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल हे आहे. हुकुमशाही कोणत्याच प्रकारची आम्हाला मान्य नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी हुकुमशाही आणि डेमोक्रेसी यामध्ये काय भेद आहे याच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं दिसेल. तथागत गौतम बुद्ध पूर्णपणे समतावादी होते. विनयपीठक आणि विनयपीठक कॉन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे ते देखील बाबासाहेबांनी ह्या एसे मध्ये दिलेले. ती जे विनयपीठक आहे ते लोकशाहीवादी होतं, ते देखील बाबासाहेबांनी या ठिकाणी अधोरेखित केलं. विशेष गोष्ट अशी की हुकुमशाही आणि डेमोक्रेसीमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे, परंतु एका वाक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलं. ते अधोरेखित जे बाबासाहेबांनी केलं, मला वाटतं ते वाचून दाखवणं अतिशय आवश्यक आहे. बाबासाहेब काय म्हणतात, डेमोक्रेसी आणि हुकुमशाही. बाबासाहेब लोकशाहीमध्ये देखील लोकांच्या स्वातंत्र्यावरती निर्बंध पडतात, म्हणजे लोकशाही आहे याचा अर्थ सर्वीकडं हिरवं हिरवं असं नाही, असं नाही. लोकशाही आणि हुकुमशाही मधला जो मूलभूत सिद्धांताचा फरक आहे, तो फरक बाबासाहेबांनी कसा अधोरेखित केलाय, आणि तो फरक आज जर आपण लागू करून बघितला तर आज जे आपल्याला भेटतंय ते खरोखर लोकशाही आहे का, हे देखील मला वाटतं यावर देखील आपण चिंतन करावं. हायकोर्ट बाबासाहेब काय म्हणतात, द डिफरन्स बिटवीन dictatorship and parliamentary government lies in what? In parliamentary government, every citizen has a right to criticize the restraint on liberty imposed by the government. In parliamentary government, you have a duty and a right. The duty to obey the law and right to criticize it. In dictatorship, you have only duty to obey but no right to criticize it. म्हणजे बघा, हे हुकुमशाही आणि लोकशाहीमध्ये जो प्रचंड मोठा जो फरक आहे, त्याचं सबस्टन्स काय, सार काय, बाबासाहेबांनी एका वाक्यात अधोरेखित केलं की कुठल्याही व्यक्तीकडे, कुठल्याही सिटीजनकडे दोन अधिकार आहेत. कुठले? एक ज्याला ड्युटी असते आणि एक राईट असते. ड्युटी टू ओबे द लॉ, कायद्याचं आम्हाला पालन करावं लागेल. परंतु मग याचा अर्थ असा आहे का की संसद जी आहे, न्यायपालिका जी आहे, कुठलेही कायद्यांवर थोपवेल? तर लोकशाहीमध्ये आहे त्या कायद्याला क्रिटिसाइज करणं, त्याची चिकित्सा करणं, हे अधिकार तुम्हाला लोकशाहीमध्ये मिळतो. तो अधिकार हुकुमशाहीमध्ये नसतो. हुकुमशहाने केलेला कायदा तुम्हाला निमूटपणे स्वीकारावा लागतो, मानावा लागतो. तुम्हाला त्याचं पालन करणं, ड्युटी टू ओबे ओनली, हा तो फरक आहे. आणि आज जर आपण बघाल तर आज खरोखर आपल्याला राईट टू क्रिटिसाइज द लॉ, म्हणजे क्रिटिसाइज द लॉ केलं तर लोक अँटी नॅशनल म्हणतायत. अशा पद्धतीने आपण बघतोय आज. म्हणजे अँटी नॅशनल अँड अँटी स्टेट, अँटी गव्हर्नमेंट, याच्यामध्ये किती मोठा फरक आहे. तो आपण फुले शाहू आंबेडकरवादी जे आहोत, विशेषतः बौद्ध आहोत, तो आपण आपल्या सिटीजन्सला, आपल्या नागरिकांना समजून सांगणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग बाबासाहेब सांगतात की अशा पद्धतीने आपण बघितलं की हिंसा, हुकुमशाही, लोकशाही ही तत्वांचं जी जेव्हा आपण तत्वमीमांसा करतो तेव्हा मग कोणाची साधनं प्रभावशाली, कोणाचे परिणामकारक आहेत, हुज बीन्स आर एफिकॅशियस, परिणामकारक कोणते आहेत, गुणकारी कोणते आहेत, प्रभावी कोणते आहेत. आणि त्याचं बाबासाहेबांनी 7व्या क्रमांकाच्या प्रकरणामध्ये विवेचन आपल्याला केलं आहे. एडमंड बर्क नावाचे जे पाश्चिमात्य विद्वान आहेत, एडवर्ड बर्क हायली इंटेलेक्च्युअल व्यक्ती, एडमंड बर्कचं आपण वाचन अवश्य केलं पाहिजे. एडमंड बर्कने जो आपण बळाचा प्रयोग करतो, बलप्रयोग करतो, त्यावरती 3 आक्षेप नोंदवलेले आहेत. बळप्रयोग केला तर त्याने काय होतं, ज्या साध्यासाठी बळप्रयोग केलाय त्याच्याबद्दल अनिश्चितता निर्माण होते. कारण आज माझ्याकडे बळ आहे तर मी समोरच्याला झुकू शकेल, पण उद्या माझ्याकडे बळ नसेल तर तो रिटॅलिएट करू शकतो. दुसरी गोष्ट की तुम्ही आधी जर बलप्रयोग केला आणि नंतर समिटाची भाषा करायला गेलात तर तो समोरच्या व्यक्तीमधून तुमच्याबद्दल किलबिश निर्माण होईल, दुर्भावना निर्माण होईल. त्यामुळे ते देखील योग्य नाही. आणि कधी कधी असं होतं की जे साध्यासाठी तुम्ही बळप्रयोग केला ते साध्य देखील बिघडून जातं, समाप्त होऊन जातं. आणि म्हणून बळप्रयोगाविषयी
अतिशय आपण सजग असलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ मी सांगतो की आपण आज बघतो की आंबेडकरिझमच्या माध्यमातून आपण बौद्धमय भारत करण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो. मग आपले अनेक बांधव SC ST ओबीसीतले आहेत, आता ते मान्य करतायत का, अमान्य करतायत का? मग काय काय वेळेस आपल्यामध्ये असं एक सुप्त प्रवाह पण आहे, नाही ना मग त्यांना मान्य नाही तर सोडून द्या, किंवा त्यांना मान्य करण्यासाठी बाध्य करा. अशा पद्धतीची बळप्रयोगाची जर आपण भाषा केली तर समेटाची जी आशा आहे ती संपून जाईल. हे देखील आपण या ठिकाणी अधोरेखित करणं आपल्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. तथागतांनी काय सांगितलं, त्यांचं जे साधन आहे त्या साधनाच्या माध्यमातून कशा पद्धतीचं कल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकतं, सदाचरणाचं शासन निर्माण होऊ शकतं, किंगडम ऑफ रायचियसनेस निर्माण होऊ शकते, ते दिव्य चक्राची दृढ नेमीची कथा बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. ती दृढ नेमीची कथा आपण आवर्जून वाचली पाहिजे. आता दृढ नेमीच्या कथेसंदर्भामध्ये एक मुद्दा मी या ठिकाणी मला वाटतं नेमका सांगावा, तो असा की अनेक प्रकारची मिथक आपल्या बुद्धिझम मध्ये येतात. आता त्या मिथकांचा अर्थ मिथक म्हणून घ्यावा लागतो, विधायक मिथक म्हणून घ्यावा लागतो. त्यामुळे सायंटिफिक अनसायंटिफिक असा भेद नसतो. जसं पात्र उलट गेलं का सुलट गेलं, ह्याबद्दल चिकित्सा जर करायला गेले तर तसा मुद्दा नाहीच तो. ते एक मिथक आहे प्रतिस्रोतगामीचं. त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी बुद्धार कालबाग मध्ये हे दिव्य चक्राचं जे उदाहरण दिलं दृढ नेमीचं, बघेल आपण भाकड कथा म्हणणार का, त्यामध्ये सिद्धांत आहे. त्यावरचं जे कल्पनिकतेचं जे वेष्टन आहे ते वेष्टन दूर करावं लागतं आणि त्याचा जो गाभा आहे तो घ्यावा लागतो. ती दृढ नेमीची कथा बाबासाहेबांनी बुद्धार कालबाग मध्ये अधोरेखित केली आहे. आणि त्या दृढ नेमीच्या कथेमध्ये आपल्याला जे किंगडम ऑफ रायचियसनेस द्यायचंय, बौद्धांना जे किंगडम ऑफ रायचियसनेस द्यायचंय, सदाचरणाचं साम्राज्य द्यायचंय. म्हणजे बघा, एकीकडं स्वर्गाचे साम्राज्य किंगडम ऑफ हेवन, आता चर्चा सुरू आहे रामराज्याची, आणि आपण काय म्हणतोय सदाचरणाचे राज्य किंगडम ऑफ रायचियसनेस. आता किंगडम ऑफ रायचियसनेस राजा दृढ नेमीच्या ह्या कथेमध्ये आपल्याला आढळेल. तर ती कथा जी आहे 7व्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी विस्तृत कथा दिलेली आहे. हे खंड क्रमांक 3 मध्ये आपल्याला ती कथा उपलब्ध होईल, पेज नंबर 443 वर. 8वं जे प्रकरण आहे, शेवटचं प्रकरण, हे अतिशय महत्वाचं. शेवटचं प्रकरण जे आहे हे आता ही जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थे संबंधात ते प्रकरण आहे. शासन जे आहे त्याच्याबद्दल अशा पद्धतीची एक चर्चा असते की शासन म्हणजे शोषणकारी व्यवस्था, सरकारची व्यवस्था आहे, ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून जी व्यवस्था आहे ती एकदम म्हणजे तिचा काय आता उपयोग राहिला नाही. इंडिव्हिज्युअलिझम, आता ग्लोबलायझेशनची चर्चा सुरू आहे, आता मल्टीनॅशनल कंपन्यांची चर्चा सुरू आहे, ग्लोबल सिटीझनची चर्चा सुरू आहे, म्हणजे ग्लोबल सिटीझन इज अ सिटीझन, कॉस्मो ग्लोबल सिटीझनची पण चर्चा सुरू आहे सध्या. म्हणजे अनेक पद्धतीचं चर्चा सुरू आहे. आणि ह्या चर्चेमध्ये पाठीमागे काय त्याचं असं म्हणणं आहे की राज्याची समाप्ती, नेशन स्टेट हळूहळू समाप्त व्हायला पाहिजे, नष्ट होईल. हे जे प्रतिपादन आहे हे मूळतः मार्क्सवाद्यांचं प्रतिपादन आहे. त्यांचं म्हणणं होतं की राज्याची शोषणकारी व्यवस्था आहे ती व्यवस्था कम्युनिझम आल्याच्या नंतर सोशलिझम येईल, आणि सोशलिझम आल्याच्या नंतर ती जी राज्य व्यवस्था आहे तिची आवश्यकता पडणार नाही. माणूस खुद मुख्तियार होईल, माणूस स्वतःचं संचलन करील, स्वतः एवढा प्रगत होईल, एवढा प्रतिभावान होईल की त्याला कुठल्याही बाह्य शासन व्यवस्थेची, प्रशासनाची आवश्यकता पडणार नाही. पण बाबासाहेबांनी 2 अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. बाबासाहेब म्हणाले की विदरिंग अवे ऑफ स्टेट, राज्याची समाप्ती होणार, कधी होणार याची काय डेट तुमच्याकडे आहे? आणि दुसरा प्रश्न उपस्थित केला की ही जे स्टेट संपलं, तुम्ही म्हणताय सगळं समाप्त झालं, तर त्याच्या जागी काय येईल? अराज्य येईल, अनार्की येईल, काय येईल? आणि विदरिंग अवे ऑफ स्टेट याला जर का आपण दुसऱ्या अर्थानं घेतलं, पॉझिटिव्ह अर्थानं घेतलं, तर बाबासाहेब म्हणतात की स्टेटला जर आपल्याला चेक मध्ये ठेवायचं असेल तर ती जी जनता आहे त्या जनतेवरती स्टेटच्या अंकुशापेक्षा धर्माचा अंकुश असणं आवश्यक आहे. धर्माचा अंकुश, धर्म आणि धम्म आपण
ते धम्माचा अंकुश, रिलिजन त्याची जागा घेऊ शकतं, असं बाबासाहेबांनी या 8व्या पॉइंट मध्ये अधोरेखित केलंय. धर्माचं आवश्यकता का, धम्माची आवश्यकता का? अनेक लोकांना असं वाटतं की धम्माची आवश्यकता नाही, आज सायन्सची आवश्यकता आहे. मग माझा प्रश्न, आपला प्रश्न असला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ते बुद्ध आणि धम्माची अवधी जी आईन्स्टाईन द्यायला पाहिजे होतं, आईन्स्टाईनची विचारधारा द्यायला पाहिजे होती, इज इक्वल टू MC स्क्वेअर द्यायला पाहिजे होतं, काय दिलं नाही? कारण धम्म हा आवश्यक असतो, धम्माशिवाय मानवी जीवन हे पुढे चालू शकत नाही. आणि कम्युनिस्टांना बाबासाहेब सांगतायत की तुम्ही धम्म जो आहे त्याकडे बघा, पूर्वग्रह बाजूला ठेवा. परंतु ते पूर्वग्रह त्यांचे का निर्माण झाले? तर त्यांनी ख्रिश्चन धर्मावर जी टीका केली होती, तर ख्रिश्चन धर्मानं काय केले, गरिबी जी असते त्याचं ख्रिश्चन धर्मानं काय केलं, उदात्तीकरण केलं. आणि दुसरी गोष्ट काय, लोकांना परलोकगामी स्वर्गाच्या बद्दलची त्याच्यामध्ये संकल्पना टाकली की आपलं ह्या ठिकाणी काय नाही, ही एक टेस्ट आहे, इथं आपल्याला काय करावे लागेल, ज्या पद्धतीने बायबल गॉस्पल मध्ये दिलंय त्या पद्धतीने अनेक धर्मग्रंथात दिले त्यानुसार वाटचाल करावी लागेल. जर केली, पुण्य केलं तर स्वर्ग, पाप केलं तर नरक, अशा पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये गाडण्यात आलं. आणि म्हणून ती जी टीका ख्रिश्चन धर्मावरती कम्युनिस्ट करत होते की धर्म हा आफूची गोळी आहे, तीच टीका त्यांनी काय केली, मग व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, कोरिया जो आहे आज नॉर्थ कोरिया, दक्षिण कोरिया आपण बघितलं, म्हणजे एशियन कंट्रीज मध्ये जेव्हा माओच्या माध्यमातून, म्हणजे रशिया आणि इकडून चीनच्या माध्यमातून, तर एशियन कंट्रीज आपण जर खाली गेलो तर मोस्ट ऑफ देम आर बुद्धिस्ट. कोरिया बघितलं बुद्धिस्ट होती, चीन बघितलं बुद्धिस्ट होती, जपान बुद्धिस्ट आहे, व्हिएतनाम बुद्धिस्ट आहे. तर त्या ठिकाणी कम्युनिझम पोहोचलं आणि त्या कम्युनिझमने त्याचं काय म्हटलं की तुमचा बौद्ध धर्म देखील आपूची गोळी. बाबासाहेब म्हटले हे अतिशय चुकीचं आहे, कारण आधी दारिद्र्याचं समर्थन करत नाहीत. आणि दारिद्र्याचं समर्थन का करत नाही त्याचं उदाहरण काय दिलंय, तर अनाथ पिंडकांचं उदाहरण दिलंय, सुदत्त यांचं उदाहरण. उत्थान संपदा, आरक्ष संपदा, सहजीविता, आपण ते जाणतो. ते उत्थान संपदेचे जे बाबासाहेबांनी उदाहरण दिलंय त्या अनाथ पिंडकाचं, ते देखील आपण वाचलं पाहिजे. बाबासाहेब सांगतात की संपत्ती कमवणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु ती लिजिटिमेटली कमवली पाहिजे. आणि ते कमवून केवळ तिचं साठवणूक करण्यापेक्षा तिची सहजीविता करणं आवश्यक आहे. हे बुद्धानं जे अनाथ पिंडकांना दिलेलं उपदेश आहे तो बाबासाहेबांनी या ठिकाणी अधोरेखित केलेला आपल्याला आढळेल. त्याची 4 प्रकारच्या संपदा, उत्थान संपदा, या पद्धतीने आपण ते बघितलं तर हे आपल्याला ह्या ठिकाणी पूर्णपणे लक्षात येईल. आता आपण केवळ 2 मुद्दे मी ह्या ठिकाणी सांगेन आणि आपण शेवट करूया, संपूया. तो मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्धाची जी साधन आहे, बुद्धाचा जो मार्ग आहे, तो मार्ग कसा आहे, तो मार्ग अतिशय निराळा आहे. म्हणजे तो मार्ग अनेकांना वाटेल फार लॉंग टर्म मार्ग आहे, तो शॉर्टकट नाही. बाबासाहेब शॉर्टकट डेंजरस असू शकतात. बुद्धाचा मार्ग काय होता, तर त्यांचा मार्ग होता माणसाचं मनच परिवर्तन करणे, मनच बदलणे. मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, आपण धम्मपदाची गाथा आपण पहिलीच गाथा आहे. मन हे सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. तुमच्या मनामध्ये जर का द्वेष, मोह, लोभाची भावना असेल, तृष्णा असेल, तर ते तुमचं बाहेर त्या पद्धतीने तुमचं कर्म होतं. कर्माचा अर्थ काय, चेतनाहम भिक्कवे कम्मम वदामी. तुमची जी चेतना निर्माण होते मनामध्ये, ती चेतनाच कर्माच्या स्वरूपामध्ये तुमच्या हाताने, तुमच्या पायाने, तुमच्या डोळ्याने, तुमच्या वाणीने प्रतिबिंबित होते बाहेर, तर बाह्य प्रक्षेपण होतं. त्यामुळे बुद्ध म्हणाले की ही जी बदलायचं जर असेल आपल्याला, तर त्याच्या मनाला बदलणं आवश्यक आहे. माइंड इज अ सेंटर. त्यामुळं तथागतांचं म्हणणं काय होतं की मन बदलणं, त्याचा स्वभाव बदलणं, याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल. बाबासाहेबांचं कोटेशन मी या ठिकाणी देतो. हिज वे वॉज टू अल्टर द डिस्पोजिशन ऑफ men so that they would do voluntarily what they would not do, what they would not otherwise to do. स्वस्फूर्तपणे त्यांना ते काम करता आलं पाहिजे. आणि ते काम ते केव्हा करू शकेल, तसं मन परिवर्तन केल्याशिवाय तो करू शकणार नाही. आणि मनामध्ये कसं परिवर्तन करणार, म्हणजे आता माझे अनेक मित्र मला म्हणतात आपल्या बुद्धाचा धम्म एवढा महान पवित्र आहे, बाबासाहेब आंबेडकर एवढे आपल्या हिमालयापेक्षा मोठे व्यक्तिमत्व, मग हे जे आपला मातंग बंधू आहे, आपला मराठा बंधू आहे, चर्मकार बंधू आहे, अनेक SC ST OBC चे अनेक जातीचे लोक आहेत,
ते बुद्ध आणि बाबासाहेबांचा द्वेष का करतात? याचं कारण आहे ना, त्याच्या मनामध्ये ते द्वेषाची बीज आहेत आणि ती मनातून कशी काढायची हे तर सर्वात मोठं आपल्या समोरचं आव्हान आहे. आणि ते आव्हान आपण कसं पेलू ह्यावरतीच आपल्या ह्या बुद्धिझमचं आणि आपलंच भविष्य ठरेल. एखाद्या राष्ट्राचं भविष्य त्यावरती ठरेल. शेवटचा मुद्दा, कार्लाइल म्हणाला होता की पॉलिटिकल इकॉनॉमी ही डुक्कराचं तत्वज्ञान आहे. पण बाबासाहेब म्हणाले की चुकीचं आहे, असं नाही. माणसाला कम्फर्ट हवेत, मटेरियल कम्फर्ट हवेत. मटेरियल कम्फर्ट माणसाला अतिशय आवश्यक आहे. हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, आत्मक्लेशाचा मार्ग आपला नाही आणि खा प्या मजा करा हा पण आपला मार्ग नाही. हिनो गम्मो अनरियो आहे तो मार्ग. धम्मचक्र प्रवर्तनात जेव्हा आपण वाचन करू तर परंतु मटेरियल कम्फर्ट हवेत, त्याशिवाय माणूस हा समोर जाणार नाही. आणि ते मटेरियल कम्फर्ट करत असताना तुमच्या जीवनाची जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी त्रिसूत्रीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. ती म्हणजे कोणती? इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि लिबर्टी. ही जी त्रिसूत्री, समता, स्वातंत्र्य आणि फ्रॅटर्निटीचा अनुवाद मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुइझम व्हॉल्यूम नंबर 4 मध्ये 32वी जी रिडल आहे, 32वा कूटप्रश्न आहे, त्या कूटप्रश्नामध्ये सांगितलं फ्रॅटर्निटी हा जो फ्रेंच शब्द आहे हाच मुळामध्ये तोकडा आहे. मूळ शब्द काय आहे, खरा शब्द काय असला पाहिजे, तर बुद्धानं प्रतिपादन केलेली मित्रता. म्हणून समता, स्वातंत्र्य आणि फ्रॅटर्निटीच्या जागी मित्रता असं बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुइझम मध्ये केलेलं प्रतिपादन आपल्याला दिसेल. फ्रॅटर्निटीचा अनुवाद जो आपण बंधुभाव करतो त्याऐवजी मित्रता करावा असा आग्रह आपला ह्या इथून पुढे असणं आवश्यक आहे. बाबासाहेब काय सांगतात की जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, त्याच्या 2 क्रांत्या महत्वाच्या, फ्रेंच रेव्होल्युशन आणि रशियन रेव्होल्युशन. फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीने त्या ठिकाणी मित्रता दिली आणि स्वातंत्र्य पण दिलं, परंतु ती समता प्रस्थापित करू शकली नाही. आणि समता प्रस्थापित न केल्यामुळे नेपोलियनचा उदय झाला आणि पुढचं मग आपण बघू, आपल्याला इतिहास माहित आहे. रशियन क्रांतीने देखील काय निर्माण केलं, इक्वॅलिटी निर्माण केली. रशियन क्रांतीने सर्वांना समसमान, सर्वांची प्रायव्हेट प्रॉपर्टी अबॉलिश केली, सर्व कॉन्फिस्केट केलं, राष्ट्रीयकरण करून टाकलं सगळ्या संपत्तीचं, एक प्रकारे इक्वॅलिटी दिली. परंतु मित्रता रशियन क्रांती देऊ शकली नाही आणि स्वातंत्र्य पण देऊ शकले नाही. कारण मार्क्सच्या विरोध, म्हणजे आज जर आपण बघितलं तालिबानी वगैरे जी आयसिस वगैरे आपण बघितलं, तुम्ही थोडं जरी बोलले तर तुमचं शरीर छेद करतात. अगदी तसंच रशियामध्ये स्टॅलिनच्या विरोधात, लेनिनच्या विरोधात, मार्क्सच्या विरोधात तुम्ही ब्र देखील काढला तर तळत तुमची रवानगी त्या याच्याकडे आर्टिकल व्हायची त्या याच्यामध्ये बर्फा प्रदेशामध्ये, आणि मग तुमचं शिरकाण व्हायचं, तुम्हाला मारून टाकलं जायचं. त्यामुळे लिबर्टी नव्हती, फ्रॅटर्निटी नव्हती. म्हणून परंतु बुद्ध जे आहे, बुद्ध हे तिन्ही गोष्टी देतात. बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धानं प्रतिपादन केलेली राज्य व्यवस्था जी सम्राट अशोकांचं उदाहरण या ठिकाणी आहे. बाबासाहेबांनी बुद्धावर कार्लमार्क्स मध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांचं देखील उदाहरण दिलेलं आहे. आणि सम्राट अशोकांचं जे साम्राज्य होतं ते साम्राज्यानं तीनही गोष्टी बहाल केल्या होत्या, समता, स्वातंत्र्य, मित्रता. आणि बाबासाहेब शेवट करतात, इट सीम्स दॅट द थ्री कॅन कोएक्झिस्ट ओनली इफ वन फॉलोज द वे ऑफ बुद्धा. कम्युनिझम कॅन गिव्ह वन बट नॉट ऑल. म्हणजे कम्युनिझम फक्त एकच देऊ शकतो, बाकीच्या 3 देऊ शकत नाही, 2 देऊ शकत नाही. आपल्याला जर समता, स्वातंत्र्य, मित्रता तिन्ही त्रिसूत्री हवी असेल तर बुद्धाशिवाय पर्याय जगाला नाही. म्हणून बुद्धावर कार्ल मार्क्स, बुद्ध की कार्ल मार्क्स आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स याचा सार काय आहे, याचं कन्क्लुजन काय आहे. त्रिसूत्री हवी असेल तर बुद्धाच्या मार्गाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला मार्क्सचा मार्ग हवाय, मार्क्सचा मार्ग तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकतो. फ्रेंच लोकांचा मार्ग हवाय तो 2 गोष्टी देऊ शकतो, परंतु 3 गोष्टी कोणीही देऊ शकत नाही. आणि ह्या 3 गोष्टींच्या माध्यमातून जस्टिस निर्माण होतं, न्याय व्यवस्था निर्माण होते,
आणि ते आपल्या प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारतीयाच्या संविधानामध्ये जे आपल्याला उद्देश पत्रिका आहे त्यामध्ये हे प्रतिबिंबित होताना दिसतं. एवढं मी बोलतो आणि मी सर्व आयोजकांचे बौद्ध रहिवासी संघ, आमचे आदरणीय कल्याण मित्र राकेश दादांचं मी म्हणजे ह्या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यांनी मला आमचे आयुष्यमान दिलीप सरांसोबत भेट करून दिली, ओळख करून दिली आणि अतिशय सुंदर आपण कार्यक्रम घेतला. कांबळे परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत एवढं ह्या ठिकाणी सांगतो. भवतु सब मंगलम. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत. जय भीम सर. खूप चांगल्या प्रकारे आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स समजवला. ज्या वेळेला कम्युनिस्टवाल्यांनी बाबासाहेबांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ लिहिला होता, आणि हास्यात्मक पद्धतीने ही गोष्ट घेतलेली, कारण बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये खूप अंतर होते, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणाचा खंड 3 या ग्रंथामध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे स्पष्टीकरण दिले. आणि आज तुम्ही त्या रेफरन्स देऊन खूप चांगल्या प्रकारे आम्हाला तुम्ही बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांचा त्यांच्या समजवलं. त्याबद्दल आपले बौद्ध रहिवासी संघ आपले आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद सर. मी आता संजय कांबळे यांचे बंधू यांना विनंती करतो की त्यांनी संतोष कांबळे यांचे बंधू आहेत, त्यांनी 2 शब्द बोलावे. संतोष कांबळे साहेब. ठीक आहे, त्यांना आवाज देत. या ठिकाणी आपल्याला राकेश आडागळे साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी सरांनी 2 शब्द बोलावे. राकेश आडागळे सर. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम सर. जय भीम सर्वांना. जय भीम. जय भीम. जय भीम. खरं तर माझ्या 2 शब्दाची काही गरज नव्हती. मी मध्ये लेफ्ट आउट झालेलो माझ्या नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आणि पुन्हा जॉईन झालो, म्हणून मी पवन कुमार शिंदे सरांना पूर्णपणे ऐकू शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांचं वर्णन नेहमी, त्यांचे अनेक भाषणं मी ऐकली असे. आमची जी मैत्री आहे ती आभासी दुनियेतलीच असली तरी त्यांना मी फेसबुकवर ऐकलंय आणि भरपूर विस्तृत वर्णन ते करतात. म्हणून मी दिलीप इंगळे सरांना सजेस्ट केलं का तुम्हाला पवन कुमार शिंदे सरच चांगले म्हणजे प्रवचनकार भेटू शकतात. इतकेच मी म्हणेल. दोघांचे आभारी, दोघांची मैत्री लाभली. जय भीम. धन्यवाद सर. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? मला काही? ठीक आहे, मी संजय कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या परिवाराची ओळख करून द्यावी. संजय कांबळे. सर्वांना परत एकदा सप्रेम जय भीम. जय भीम सर. ही माझी मिसेस शशिकला कांबळे. जय भीम. जय भीम. हा मोठा मुलगा संकेत कांबळे. जय भीम. हा मोठा मुलगा जय भीम. संकेत कांबळे. हा छोटा मुलगा अनिकेत कांबळे. आवाज येतोय? येतोय सर. होतोय ना? फ्रेम मध्ये बहुतेक येत नाहीत. चालेल चालेल. तर दोघे जण मुलगी आहेत. त्यासाठी बॅटरी पण फुल पाहिजे अगोदर. हा, बॅटरी गेली होती माझी, मी ते यावं लागलं. संकेत आणि अनिकेत. झाली ओळख. साहेब आपलं मनोगत व्यक्त केलं चालेल. ताईंना पण चालेल किंवा तुम्ही पण चालेल. हा, मनोगत व्यक्त करण्यासाठी खरोखर शब्द नाही, कारण हा खूप मोठा विषय आहे आणि सरांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये, इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने ह्याच्यावरती विवेचन केलंय आणि एका चॅप्टर साठी मला वाटतं एक दिवस कमी पडेल. हा विषय, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आणि सद्य परिस्थिती, त्यावेळची परिस्थिती, खूप खूप म्हणजे खूप मोठा विषय आणि खूप कमी वेळामध्ये, मला वाटतं 1च तास त्यांनी घेतला, पण त्या 1 तासामध्ये अगदी परिपूर्ण त्याचं विवेचन करून आम्हाला ते चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. आता आमचं कर्तव्य आहे त्यांनी ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्यात त्या गोष्टी आम्ही पुस्तकांमध्ये जाऊन त्या अभ्यासावा किंवा त्याचा
पूर्ण आकलन करावं. खरोखर म्हणजे सुरुवातीला इंगळे साहेबांनी जेव्हा सांगितलं की खूप चांगले वक्ते आहेत, खूप अभ्यासू वक्ते आहेत, तेव्हा आम्हाला त्यांचं एवढं नाव माहिती नव्हतं. मग मी जेव्हा यूट्यूबमध्ये जाऊन त्यांची 2-3 भाषणं ऐकली तेव्हा खरोखर वाटलं नाही, चांगले वक्ते आजच्या दिवशी मिळाले आणि त्यांनी खरोखर खूप सुंदर पद्धतीने सोप्या शब्दामध्ये हा विषय तसा पाहिलं तर किचकट आहे, सामान्यांना समजण्याला थोडासा वेळ लागेल, पण त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने समजवलं की त्याच्यावरती पुढे जाऊन खूप सारा अभ्यास करून त्याच्यावरती पूर्ण विषय चांगल्या प्रकारे समजवू शकतो. हे झालं सरांच्या विषयी, त्यांच्या आजच्या प्रवचनाविषयी. दुसरं मी माझे बौरसचे सिले माझे बंधू यांच्याविषयी एवढं सांगेन की खरोखर चांगल्या पद्धतीने सगळीकडे प्रत्येकाला मदतीचा हात करणं. गेल्या वर्षी जसं संतोष कांबळेजींनी सांगितलं की सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला तर त्याच्यासाठी आपण मदत केली. ह्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये जे गोरगरीब खूप ज्यांना एक वेळ खायची पण मुश्किल झाली होती, अशांना पण आपण जाऊन मदत केली. खूप चांगलं कार्य करतायत. बौद्ध धर्माचा प्रचार तर करतातच, त्यांची एकत्र येणं, अगदी सरांनी जसं सांगितलं बंधुत्व जरी आमच्यात नसलं तरी मित्रता, सख्खे बंधू नसले तरी मित्र, म्हणजे आम्ही इतके क्लोज सगळे आहोत की एका धाग्याने सगळ्यांना त्या संघाने बांधून ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचेच खूप मनापासून आभार मानेन. आपले अध्यक्ष, सचिव, खजिनदार, बाकी प्रमुख सल्लागार, हिशोब तपासणी संध्या मॅडम, सगळ्यांचं मी सगळ्यांची नावं घ्यायला लागलो तर आपल्याला वेळ खूप कमी पडेल, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये. तर मी सगळ्यांना मनापासून माझ्या परिवारातर्फे सर्वांतर्फे खरोखर आभार मानतो की जसं गेल्या वर्षी आपण सर्वांनी मला मदत करून घरी आपण वर्षावासाचा कार्यक्रम प्रवचन चांगल्या प्रकारे अरेंज केलं होतं, तसंच ह्या वर्षी होईल की नाही याची शाश्वती नव्हती. तरीही आपल्या कमिटीने हा नवीन पर्याय एक व्हर्च्युअली साजरा केला आणि त्याच्यातून घरोघरी प्रत्येक जण आपल्या घरी बसून आहे, पण असं वाटतं की आपण एकत्रच हा वर्षावास प्रवचन मालिका चालू ठेवतोय. खरोखर सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या वडिलांना उद्या 10 ऑगस्टला 5 वर्ष होतात जाऊन. 2015ला ते 10 ऑगस्ट दिवशी गेले होते. गेल्या वर्षीही त्यांना आपण पुण्यानुमोदन केलं. ह्या वर्षी वर्षावास आणि पुण्यानुमोदन हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी साजरे करता आले आणि त्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला, म्हणून त्याबद्दल पुन्हा एकदा आपले शतशः धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी आपले पुढच्या रविवारी आपल्या जे प्रवचन आहे आपले संघाचे खजिनदार सुनील गवई, मला वाटतं ते आता आज नाही वाटतं, त्यांच्या पुढच्या रविवारी आपल्या संघाचे खजिनदार सुनील गवई यांच्याकडे प्रवचन आहे. तर सर्वांनी त्यांच्याकडे उपस्थित असंच बच्चूवर उपस्थित राहावे असं मी सगळ्यांना विनंती करतो. त्यानंतर बौद्ध संघाचे अध्यक्ष पी. शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 मनोगत व्यक्त करावे. शिंदे साहेब. संपूर्ण जगाला आवाज येतोय का माझा? हॅलो. येतोय 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 येतोय. संपूर्ण जगाला शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व, परमपूज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, यांच्या प्रतिमेला प्रथमतः मी त्रिवारपणे अभिवादन करून आज ज्या वर्षावास पुष्पाचे आयोजक
बौद्ध रहिवासी संघाचे सन्माननीय सदस्य आयुष्यमान संजय कांबळे आणि त्यांचा परिवार, उपस्थित सर्व वेबिनारच्या माध्यमातून बौद्ध रहिवासी संघाचे सर्व सभासद, पदाधिकारी, त्याचप्रमाणे कांबळे परिवाराचे नातेवाईक, मित्र परिवार, त्याचप्रमाणे विविध विभागातून या वेबिनारमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व बंधू भगिनी, आपल्या सर्वांना मी मैत्रीपूर्ण प्रथमतः जय भीम करतो. आणि आजचे विशेष प्रवचनकार आयुष्यमान पवन कुमार शिंदे यांनाही माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आणि त्याचप्रमाणे आज ज्या पुष्पाचं आयोजन केलंय ते निमित्त होतं संघाचे सन्माननीय सदस्य आयुष्यमान संजय कांबळे यांचे वडील यदू बाबा कांबळे. यदू कांबळे यांचा आज मला वाटतं स्मृती दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या आहे, पण त्याच्या आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करून धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला हातभार लावलाय. त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतोय. आज बौद्ध रहिवासी संघ गेली 28 वर्ष या विज्ञान नगरीमध्ये कार्यरत आहे आणि बौद्ध रहिवासी संघाच्या उक्तीनुसार शांततेतून प्रगतीकडे आम्ही वाटचाल करीत असताना या वर्षावास पर्व 6वे एक टॅगलाईनने आम्ही सुरुवात केली होती की झूमच्या सहवासात चला घरी बसून साजरा करूया वर्षावास. या टॅगलाईनच्या हिशोबाने आम्हाला आमच्या सर्व सभासदांनी सहकार्य केलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की पुष्प 7वे ज्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. खरोखर आम्हाला बौद्ध रहिवासी संघाला अभिमान वाटतोय की काही गोष्टी आपण वाचत असतो, परंतु त्याचं आकलन किंवा आतापर्यंत कार्ल मार्क्स बद्दल ज्या काही कल्पना आपल्या डोक्यामध्ये होता त्याची तुलना ज्या पद्धतीने आयुष्यमान पवन कुमार शिंदे यांनी या ठिकाणी मांडलेली आहे, त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये दुवा ठेवून बुद्ध आणि कार्ल मार्क्स ह्याचं जे बॅलन्सिंग केलेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत की बाबा कार्ल मार्क्सचं फिलॉसॉफी काय होती आणि बुद्धांची फिलॉसॉफी काय होती, या दोघांना धरून त्रिसूत्र कशा पद्धतीने भारताला सोयीस्कर आहे ह्याचं छान असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. बौद्ध रहिवासी संघाची सामाजिक कार्य करत असताना धम्माचा प्रचार आणि प्रसार हे मोठं संकल्प हाती धरून अशा प्रकारचं आम्ही ह्या पुष्पाचं म्हणजे ह्या पर्वाचं आयोजन केलं होतं. एक थीम ठेवली होती आम्ही, या थीम मध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भारतीय लोक तर आहेच, पण भारता व्यतिरिक्त जे परदेशी आहेत, जे प्रवासी आहेत, ज्यांना बौद्ध धम्माचं आकर्षण आहे, बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते आणि अशा सर्वांचं आम्ही या माध्यमातून त्या थीमच्या माध्यमातून आम्ही प्रवास चालू केलेला आहे. आणि आजचं हे 7वं पुष्प ज्या प्रकारे गुंफलं गेलेलं आहे त्याचं खरोखर अभिनंदन, अगदी स्तुत्यनीय आहे आणि खरोखर अभ्यासपूर्ण आहे की काही गोष्टी आम्हाला कार्ल मार्क्सच्या बद्दल ऐकून म्हणा. आज ज्या पद्धतीने BRC मध्ये आमच्या वर्किंग ऍटमॉस्फिअर आहे, कामगार आहे, कर्मचारी आहे, सगळ्या प्रकारचा वर्ग या ठिकाणी आहे. जसं लाल बावटा या ठिकाणी प्रसिद्ध आहे, आमच्याकडे युनियन पण आहे, तिथेही लाल बावटा हा प्रकार आहे. आणि लाल बावटा काय प्रकार आहे आणि त्याला बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सच्या माध्यमातून ते कसं विश्लेषण केलेलं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे ते दाखवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज ह्या पवन कुमार साहेबांनी जे काही या ठिकाणी प्रवचन दिलेलं आहे ते खरोखर फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानावे तेवढंच आहे. तेवढं काय म्हणतात ना, शब्दच नाही, तसं बघायला तर आभार मानायची गरजच नाही. ज्या पद्धतीने दिलीप इंगळे सरांनी सांगितलं होतं की बाबा अगोदर त्यांच्याशी चर्चा झाली होती ह्या माध्यमातून, अविनाश शिंदे असं काहीतरी नाव होतं, त्याच्यानंतर त्यांचं नाव मला वाटतं पवन कुमार शिंदे आहेत असं सांगितलं गेलं. फेसबुकमध्येही पाहिलं गेलं, युट्यूब मध्ये मी तुमचा भाषण मी ऐकलेले. खरोखर सर फार अभ्यासपूर्ण आणि तुमची बॉडी लँग्वेज म्हणा, जे काय पाहिलं की बाबा एवढा घट्टपुष्ट माणूस आणि एवढा अभ्यासू ज्या पद्धतीने सांगतोय, थोडक्यात म्हटलं पैलवानाच्या तोंडी आणि धम्माचं सार, हे जे तुम्ही जे सांगितले ते खरोखर अभिमानास्पद आहे आणि वंदनीय आहे. तुम्ही ज्या प्रकारे सांगितले की 2081
वर्षाची तफावत असताना कार्ल मार्क्स बुद्धांना अनुसरून आहे की नाही हे बाबासाहेबांनी कसं त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले. त्यामध्ये 25 सूत्र कसे, जे 84,000 स्कंदामधून त्याच्यामधला तो सार त्या 25 सूत्रामध्ये मांडला गेलाय. त्यामध्ये 10 सूत्र जे कार्ल मार्क्सने मांडलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या धम्माची उद्दिष्ट ह्या कार्ल मार्क्सच्या फिलॉसॉफीला कसं लागू आहे. जे महत्वाचे 4 आपल्याकडे जे धम्माचे सूत्र आहेत, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, निब्बाण आणि दश पारमिता. अशा प्रकारे जसं आपण हुकुमशाही आणि लोकशाही याचा फरक करताना, हुकुमशाहीमध्ये कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. त्याला तुम्ही उत्तर विचारू शकत नाही, जाब विचारू शकत नाही. परंतु लोकशाही कायद्यामध्ये आपण चिकित्सा करू शकता. जसं आपण म्हणतो की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. हे जे तत्व लोकशाहीमध्ये बाबासाहेबांमुळे आरूढ झालेलं आहे, त्याची पण आपण ज्या पद्धतीने मांडणी केली ती खरोखर वंदनीय आहे. आणि बंधुभाव ऐवजी मित्रता ज्या पद्धतीने पाहिजे, हे पण ही खरी गोष्ट आहे की आज जगाला मैत्री भावना ही फार महत्वाची आहे. बंधुत्वाच्या ऐवजी ठीक आहे, आपण एक बंधुत्व म्हटल्यानंतर एक ब्लड रिलेशन या हिशोबाने आपण विचार करतोय. बंधुत्व म्हटल्यानंतर ते बाय हार्टली किंवा बेंबीच्या देठापासून ते येत नाही, ते फक्त इकडे डोक्यातून येते. परंतु मैत्री म्हटल्यानंतर ते बेंबीच्या देठापासून येतं, हृदयापासून येतं. ती मैत्री भावना आपण सांभाळू शकतो. या अनुषंगाने ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलेलं आहे ते खरोखर वंदनीय आहे. त्याबद्दल मी आपल्या संघातर्फे मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. मला वाटतं आजची ही वेळ पुरेशी नाहीये, तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी संघाच्या वतीने आपला आश्वासन आणि इच्छा व्यक्त करतो की पुन्हा एकदा आपण ही संधी आपण उपलब्ध करूया. आणि ज्या वेळेला आपल्याला संघाला ज्या पद्धतीने एखादा कार्यक्रम असेल, आम्हाला तुम्हाला फिजिकली इकडे बोलून तुमच्या तोंडून आम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार ऐकायचा आहे. आणि मला वाटतं हे रिक्वेस्ट करून या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय बाबांना मी माझ्या कुटुंबातर्फे, संपूर्ण बौद्ध रहिवासी संघाच्या कुटुंबातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. हा, हे विशेष आहे की नेटवर्क चालू नसताना पण मैत्री भावनेने मी आज बघा, विशेष म्हणजे काय, आयोजक संजय कांबळे, सूत्रसंचालक निवास कांबळे, ज्याच्या घरी मी बसलेले सूत्रसंचालन संतोष कांबळे, ज्याच्या घरी बसलोय ते निवास कांबळे. आणि आज अध्यक्ष शिंदे आहेत, प्रवचनकार शिंदे आहेत. त्यामुळे मोठा योगायोग आहे. अभिनंदन आपल्या सर्वांचं. खरोखर मोठा योगायोग आहे. धन्यवाद शिंदे साहेब. खरोखरच खूप चांगल्या प्रकारे आपलं आजचं प्रवचन पार पडलं. मी आता संघाचे आदित्य सोष्टे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेवटची गाथा घ्यावी. आदित्य सोष्टे साहेब. सोष्टे साहेब त्याच्याबद्दल बोला ना, शेवटच्या गाथेच्या. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा येतोय येतोय. हा येतोय येतोय. आपण आपल्या संघाचे सदस्य संजय कांबळे साहेब त्यांच्या वडिलांच्या स्मृती दिनाबद्दल आपण 1-2 मिनिटं आहे त्या जागेवर श्रद्धांजली वाहूया. त्यानंतर मग धम्मपालन दाखवू. ठीक आहे, 2 मिनिटं शांती बसा आहे त्या जागेवर. आवाज येत नाहीये. ठीक आहे.
असू द्या धन्यवाद चालून जातो. आवाज येतोय? हॅलो, येतोय येतोय. होतोय. हात जोडा तुम्ही. सब पाप स्वकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरेतु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चापंक्ति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. हा पवन कुमार सर हा सर. येस. हा आपणास आपलं धम्मदान गुगल पे द्वारे आपल्याकडे पोहोचलं जाईल. त्याचप्रमाणे आमचा पुष्पगुच्छ तुमच्याकडे तसा पोहोचला जाईल. धन्यवाद सर. त्याचा कृपया स्वीकार करावा. संतोषजी एक मिनिट. हा बोला बोला. हे सगळं व्हर्च्युअल ऑनलाईन असल्यामुळे मी न आपल्या अध्यक्षांना न सचिवांना न प्रमुख प्रवचनकारांना किंवा माझ्या मित्रबंधूंना काही पुष्पगुच्छ किंवा एक पुष्प छोट देऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगीर. आणि ऑनलाईन सर्वांना पुष्पगुच्छ म्हणण्यापेक्षा एक पुष्प छोट मी दिलं असं समजा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. कांबळेजी, आमच्या बौद्ध रहिवासी संघाच्या कुटुंबाकडून बाबांना आजच्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही पुष्प पाठवतोय. कृपया त्याचा तुम्ही स्वीकार करावा. धन्यवाद. स्वीकार केला. कांबळे साहेब, हीच आपली मैत्री भावना आहे. आपण पुष्पगुच्छ हे नसतो, आपण प्रेमाचं एकमेकाला आपण मैत्री भावना आपण जपत असतो. शेवटची आपण हे करतो. कांबळे साहेबांचे बाबांना आपण शेवटची आदरांजली वाहून आजच्या ज्यांनी आज
परभणीवरून आपल्याला प्रवचन दिले बुद्धाने कांगमाग असे पवन कुमार शिंदे साहेबांचे मी बौद्ध रवैया संघातर्फे मी आभार व्यक्त करतो. तसेच या राकेश अडागळे ज्यांनी इतके चांगले वक्ते आम्हाला आयोजित करून दिले असे राकेश साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आज ज्यांच्याकडे आपण व्हर्च्युअल वर्षावास आयोजित केला असे संजय कांबळे साहेब आणि त्यांचा परिवार यांचाही आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी त्यांचे बंधू संतोष कांबळे हेही उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच ठाण्यावरनं शिला भंगार माझी बहीण आणि भाऊजी पण गावावरून उपस्थित आहेत. अच्छा, कांबळे साहेबांचे बहीण आणि भाऊ, नाव काय साहेब? शोभा मोहिते, बबन मोहिते. अच्छा, शोभा मोहिते आणि बबन मोहिते हेही गावात मोहिते ना, हा मोहिते याही उपस्थित आहेत. बबन मोहिते याही उपस्थित आहेत, त्यांचाही आभार व्यक्त करतो. कारण की बघा या व्हर्च्युअल याच्यामुळे आपल्याला किती लांब लांब महाराष्ट्रावरून आपल्याला जोडता येतं वर्षावास मालिकेमध्ये. त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच ठाणा सिव्हिलवरनं शैला भंडारे याही ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्डमध्ये नर्स म्हणून काम करत, त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच हा जो झूम ॲपच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा महाराष्ट्रभर जो लाईव्ह आणि युट्यूबच्या माध्यमातून जो वर्षवास कार्यक्रम लाईव्ह प्रकाशित करण्यात आला, असे आमच्या संघाचे अजय साळवी यांचं खास आभार व्यक्त करतो. आणि शेवटला जाताना आमच्या संघाचे उपाध्यक्ष दिलीप इंगळे हे त्यांनी एवढे चांगले वक्ते आम्हाला आयोजित करून दिले, दिलीप इंगळे यांचाही आभार व्यक्त करून देतो. या सर्व याच्यानंतर आता मी अध्यक्षांच्या वतीने साहेब करू ना कार्यक्रम समाप्त. तत्पूर्वी एक आपल्याला आव्हान आणि विनंती वजा आव्हान आहे की हा संपूर्ण कार्यक्रम पुष्प सॉरी एक मिनिट मध्येच 1 मिनिटासाठी नेट ऑफ झालेला. माझं कनेक्टिव्हिटी गेली होती 1 मिनिटासाठी. बोला. ठीक आहे. मग तेच सांगत होतो की गावावरून माझी बहीण आणि भाऊजी ऑनलाईन होते, शोभा मोहिते आणि बबन मोहिते. साहेब त्यांनी 2 मिनिटं बोलले तरी चालेल, त्यांना सांगा भावना व्यक्त नाही, त्यांना एवढं बोलता नाही येणार. ठीक आहे. हा, मी छोटस एक आव्हान या ठिकाणी मैत्रीपूर्ण आव्हान करू इच्छितो की बौद्ध रवैया संघातर्फे BRS न्यू मंडाळा वर्षावास अशा प्रकारचं युट्यूब वरती हा चॅनल उपलब्ध आहे. आतापर्यंत जे 7 पुष्प झालेले आहेत त्या 7 पुष्पाचं रेकॉर्डिंग या चॅनल वरती अपडेट केलेलं असतं. आमचे टेक्निशियन सन्माननीय अजय साळवेजी या सगळ्या गोष्टी बघतायत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण परस्पर आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना या गोष्टीची नोंद घ्यायला सांगा आणि त्यांना त्या सबस्क्राईब आणि त्यांचे व्ह्यूज लाईक करण्यासाठी विनंती करावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. हा अध्यक्ष, अजून कोणाला काय बोलायचं की हा कार्यक्रम संपवा इकडे आपण? कांबळे साहेब, अध्यक्ष साहेब. हा, संपवा आता. अच्छा, अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद.